गावदेवी गावठाण विपक्ष मोरिया 11 कलोते या दोन संघादरम्यान सुरू होणारा आजच्या रात्रीतला शेवटचा सामना। नक्कीच हा शेवटचा सामना पाहण्यासाठी पनवेल मधील प्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय नंदुशेठ कोठारी यांचं या मैदानावर आगमन झालंय। मी आमचे क्रिकेटचे महागुरु रायगड समालोचन चे महागुरु सन्माननीय संतोषजी चौधरी यांना विनंती करतोय की सन्मानपूर्वक पनवेलचे उद्योगपती नंदुशेठ कोठारी यांना या व्यासपीठावर घेऊन यायचं आहे। धन्यवाद। नक्कीच त्यांचं स्वागत असेल, कारण अतिथी देवोभवी भारतीय संस्कृती, आज भारतीय संस्कृतीचं जतन आपण या मंचावरती बघतोय। राहुल, सर्वप्रथम आपण खरं तर आपले महागुरु संतोष चौधरी सर, त्यानंतर गुरुवर्य टीके माली सर, प्रवीण दुगाडे सर असतील, अभिषेक पाटील सर, त्यांना आपण खऱ्या अर्थाने धन्यवाद दिला पाहिजेत, कारण ते असताना आपल्याला या ठिकाणी संधी मिळते आहे, हे फार मोठं आपलं भाग्य आणि खरं तर आपण बघतोय या आयोजकांना आपण सर्वप्रथम धन्यवाद देऊयात। कर्जत खालापूर टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे। आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना नाणेफेकीचा कौल जिंकलाय मोरिया 11 कलोते संघाचे विपक्ष गावदेवी गावठाणे संघाने निर्णय घेतला पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा। फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय मोरिया 11 कलोते या संघाला सलामीची जोडी मैदानावरती आपण बघतोय। स्ट्रायकर एंड वरती उभे आहेत ते फलंदाज प्रथमेश पवार, नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज भरत लोहार, सांघिक पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज सुधीर तांडेल गोलंदाजी मार्क वरती येतोय। पहिला चेंडू फुलटॉस प्रीतीचा कव्हर पॉइंट मधून निघतोय, तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला। प्रथमेश पवार यांच्या बॅट मधून आलेला पहिल्या चेंडूवरती हा चौकार। धन्यवाद डीजे। सुधीर तांडेलचा पहिलाच फुलटॉस प्रीतीचा चेंडू आणि त्यावरती लगावला एक चौकार। हा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस प्रीतीचा कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, पण क्षेत्ररक्षण चांगलं झालं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय। एक धाव मात्र या चेंडूवरती मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती होते बिनबाद 5 धावा धावफलकावरती। प्रथम फलंदाजी करताना मोरिया 11 कलोते या संघाची 5 धावा धावफलकावरती। गोलंदाज सुधीर तांडेल पहिले षटक फेकतायत, खरं तर स्ट्रायकर एंड वरती उभे आहेत ते फलंदाज भरत लोहार। पहिल्या सामन्यात सुरुवात चांगली केली होती या सलामीच्या जोडीनं, पण सुरुवातीत सातत्य टिकवता आलं नाही। प्रथमेश पवार बराच काल विकेटवरती उभे होते आणि त्याचा फायदा नंतरच्या फलंदाजांना झाला, पण या सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतर काय करतायत हे फलंदाज हे बघणं फार गरजेचं आहे। गोलंदाज तयार, हा चेंडू ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर चेंडू खालती राहतोय, सरळ चेंडू जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय, धावफलक तिथं स्थिरावलाय बिनबाद 5 या धावसंख्येवरती। दोनही टीमने एक संघाला पराभूत करून आपण बघतोय दुसऱ्या फेरीत धडक मारले। पहिला सामना मोरिया 11 कलोते या संघाने जिंकला, अचानक मोपडा संघाला परास्त केलं, तर दुसरा सामना आपण बघतोय जिंकला गावदेवी गावठाण संघाने आदिवासी रायडर्स रायगड या संघाला परास्त करत दुसऱ्या फेरीत धडक मारले। आणि हे दोनही संघ आता एकमेकांसमोर संघर्ष करतात, ज्यामध्ये नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय गावदेवी गावठाण या संघाचा। सुधीर तांडेल पहिले षटक खरं तर मार्गस्थ आहे, धावफलकावरती धावा आहेत त्या 6 धावा। पहिल्या चेंडूवरती आला एक चौकार, त्यानंतरच्या चेंडूवरती आली एक सिंगल धाव, पुढचा चेंडू निर्धाव आणि या चेंडूवरती आली एक सिंगल धाव। गोलंदाज तयार सुधीर, हा चेंडू खोलवर पद्धतीचा फेकला गेला, जोरदार अपील केली जाते। खरं तर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय। निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी संपतोय, कारण पंच कोणतीच प्रतिक्रिया दर्शवित नाही। निर्धाव चेंडूच्या बरोबरीने धावफलक तिथं स्थिरावलंय। पहिलं षटक मार्गस्थ असताना बिनबाद 6 या धावसंख्येवरती। सुधीर तांडेल यासाठी आपण बघतोय, खरं तर या गोलंदाजाने हॅट्रिक मिळवली, तर भाऊ मुकादम यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक असणाऱ्या या चेंडूवरती पुन्हा एकदा जोरदार अपील केली जाते।
एक चित्र विचित्र षटक पहिलं आपण बघितलं सुधीर तांडेल यांच्या माध्यमातून, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं षटक मोठं पाहायला मिळेल. सुरुवात चांगली झाली पण त्यानंतर स्वतःला सावरला गोलंदाज सुधीर तांडेल. या गोलंदाजानं चांगला कमबॅक म्हणता येईल, कारण नंतरच्या 5 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केल्या. एकूण पहिल्या षटकात धावा आल्यात 6, पण बिनबाद ही जमेची बाजू आहे. प्रथमेश पवार आणि भरत लोहार ही सलामीची जोडी विकेटवरती उभी आहे. एक षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या बिनबाद 6. आमचे सन्माननीय पाहुणे खरं तर पनवेलचे उद्योगपती नंदू कोठारी साहेबांच्या या ठिकाणी मी स्वागत करण्याची विनंती करतोय. या स्पर्धेचे एक मुख्य आयोजक स्वप्नील राऊत यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. गुरुग्राम पंचायत वासांबेचे खरं तर आपण बघतोय ते विद्यमान सदस्य नंदू कोठारी यांच्या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्यांना सुद्धा आम्ही मनापासून शुभेच्छा देतो. नंदू कोठारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 6. बिनबाद ही जमेची बाजू आहे. 8 षटकांचा सामना आहे. 48 चेंडूचं एक सत्र आहे. राहुल पहिल्या सामन्यात खरं तर 88 धावा उभारल्या होत्या या मोरिया 11 कळोते संघाच्या फलंदाजांनी, आणि 89 धावांचा पाठलाग करताना तो सामना रोमहर्षक केला होता. पण अंतिम क्षणाला तो सामना अचानक मोपाडा संघाला गमवावा लागला. पण या सामन्यात किती धावा उभारतोय, कारण गावदेवी गावठाण संघ तेवढ्या ताकदीचा आहे. उरण परिसरातील बरेचसे खेळाडू असतील, त्यानंतर खालापूरचा मास्टर माइंड इक्को या टीमला मित्र म्हणून आपण बघतोय या टीमचा हिस्सा आहे. जीवित मात्रे असेल रसायनीचा मित्र म्हणून आपण बघतोय. महेश मात्रे रजत मुंडे सारखा मित्र म्हणून ज्याला रसायनीतील रन मशीन म्हणून ओळखला जातो तो या टीमचा हिस्सा. त्याचा विचार करता या दोन्ही टीम ताकदवार या सामन्यात जर का धावा झाल्या पहिल्या सत्रात तर हा चांगला संघर्ष आपण मैदानावरती पाहायला मिळेल. दुसऱ्या षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज महेश मात्रे गोलंदाजी मार्कवरती येतोय. सांघिक दुसऱ्याने आपल्या कोट्यातील पहिलं षटक घेऊन हा चेंडू डिफेन्सिव्ह स्ट्रोक आपण बघतोय. बचावात्मक पवित्रा घेतला. या चेंडूवरती मिळते 1 धाव. एका धावेच्या बरोबरीने 7 धावा धावफलकावरती लागतायत मोरिया 11 कळोते या संघाच्या. 7 धावा धावफलकावरती. सलामीची जोडी आपण बघतोय. भरत लोहार नॉन स्ट्रायकर एंडवरती, ज्याने पहिल्या चेंडूवरती मिळवली एक सिंगल धाव. स्ट्रायकर एंडवरती येत आहेत फलंदाज प्रथमेश पवार, ज्यांनी पहिल्या सामन्यात अतिशय दिमागदार खेळ केला होता. आणि त्या खेळाच्या जोरावरती आपण बघतोय नंतरच्या फलंदाजाने आक्रमण करून सुस्थितीमध्ये नेलं खरं तर मोरिया 11 कळोते संघाला. पण या सामन्यात सुरुवात संत आहे. या सामन्यात सुरुवात शांत आहे, कारण तेवढ्या ताकदीची गोलंदाजी होत्या. हा चेंडू पुन्हा एकदा जोरदार अपील केली जाते. 1 धाव या चेंडूवरती मिळते बॅटच्या साहाय्याने. एका धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती होते 8 धावा धावफलकावरती. हा चेंडू बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला झटका खरं तर भरत लोहार यांच्या स्वरूपात पहिला झटका मिळतोय. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या मोरिया 11 कळोते संघाला धावफलकावरती धावा आहेत 8. चला उठार उचला भगवान, चला उठार उचला भगवान. दैन्याचा संपल, दैन्याचा संपल. आलं 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 गड्यानो भगव वादळ आलं. आलं 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 गड्यानो भगव. धन्यवाद डीजे ऑपरेटर नितीन. डीजेचे खरं तर प्रोप्रायटर श्रीकांत मात्रे आणि संजय माली, पण त्यांचा भाचा आपण बघतोय या ठिकाणी अतिशय चांगली डीजेची ऑपरेटिंग करतोय. पहिला झटका मोरिया 11 कळोते या संघाला. बाद होणारे फलंदाज भरत लोहार. नवीन फलंदाज मैदानावरती जात आहेत. अभिषेक मैदानावरती जात आहेत. खरं तर प्रथमेश पवार विकेटवरती उभे आहेत नॉन स्ट्रायकर एंडवरती. महेश मात्रे या गोलंदाजाला मिळते खरं तर तिसऱ्या चेंडूवरती पहिली सफलता. पहिला फलंदाज गमावलाय 8 या धावसंख्येवरती मोरिया 11 कळोते या टीमनं.
भरत लोहार बाद होणारे फलंदाज. खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. महेश मात्र सुरुवात चांगली करतोय गावदेवी गावठाण संघाकरता. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली प्राप्त करतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. विकेटच्या बाजूला चेंडू रेंगाळतोय. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा तिथंच स्थिरावल्यात. 8 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलाय. एक फलंदाज बाद झाल्यानंतर 1-8 अशी स्थिती आहे. शांत सुरुवात म्हणावी लागेल मोरिया 11 कलोते संघाची. हा चेंडू यावेळेस ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूची प्रतीक्षा करतायत. सीमा रेषेच्या जवळ या चेंडूला अडवलं गेले. एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती होते. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या मोरिया 11 कलोते या टीमची 9 धावा. एक फलंदाज बाद झालाय. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू आहे. महेश मात्र दुसरे षटक फेकतोय. हा चेंडू यावेळेस आउट साइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न पण ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू फेकला गेला. मेन अंपायर प्रकाश विभूते सर इशारा करतात की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त एकदा मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने 10 धावा धावफलकावरती लागतात. एक बाद 10 गोलंदाज तयार. हा चेंडू गती परिवर्तन चेंज ऑफ पेस. एक धाव धोकादायक ठरले असते परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत. एक धाव या चेंडूवरती लेग बाईटच्या साहाय्याने मिळते. एका धावेच्या बरोबरीने कौतुकास्पद गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज महेश मात्रेच्या माध्यमातून. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 6. सुधीर तांडेलचं ते षटक होतं. बिनबाद ही महत्वपूर्ण गोष्ट होती खरं तर कलोते संघाकरता. पण दुसऱ्या षटकात धावाला एकंदर विचार केला तर 5. भरत लोहार सारख्या फलंदाजाला गमावला आपण बघतोय कलोते टीमने. कारण भरत लोहार या षटकामध्ये बाद झाला. महेश मात्रेच्या षटकात आपण बघतोय 1 धाव आली वाईटच्या बरोबरीने तर 1 लेग बाईटच्या सनाष्टात 2 अतिरिक्त धावा आल्या. 3 सिंगल 5 धावा या षटकामध्ये आपण बघितल्या आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत. एक फलंदाज बाद झाल्यानंतर 11 धावा. मोरिया 11 कलोते संघाच्या नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 11 धावा धावफलकावरती. तिसरं षटक घेऊन गोलंदाज सुधीर तांडेल जो आपल्या कोट्यातील दुसरे षटक घेऊन तयार आहे. स्ट्रायकर एंड वरती उभे ते फलंदाज प्रथमेश पवार. सुरुवात यावेळेस गावदेवी गावठाण संघाच्या गोलंदाजीने अतिशय भेदक केल्या कारण निर्णय पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय मोरिया 11 कलोते या संघाला. हा चेंडू खोलवर पद्धतीचा फेकला होता. सन्मान देण्याखेरीज पर्याय नव्हता. या चेंडूवरती सन्मान खरा दिलाय आणि सन्मानपूर्वक 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली प्रथमेश पवार यांच्या माध्यमातून. एका धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती होत्या 12 धावा. खरं तर आपण या ठिकाणी बघतोय नागेश ठोंबरे आणि हरीश शेठ राऊत या टीमचे पॅकर आहेत. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद दिले पाहिजेत. पण खेळ कसा होतोय हे बघणं फार गरजेचं आहे. 12 धावा धावफलकावरती. एक फलंदाज बाद झालाय कलोते संघाचा. हा चेंडू ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्याने ते डीप स्क्वेअर लेगला चेंडूला अडवलं गेलाय. एकच धाव या चेंडूवरती मिळणार आणि एका धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती लागते 13. राहुल मोठे पटके मारण्यास वाव देत नाही. मोठ्या पटक्यांपासून आतापर्यंत वंचित ठेवल्या. अचूक मित्र म्हणून टप्प्यावरती गोलंदाजी करतायत सुधीर तांडेल आणि साथी गोलंदाज महेश मात्रे. वेगावरती फार चांगलं नियंत्रण आहे. दोनही डावकुरे आताचे गोलंदाज आपण बघतोय सुरुवात मित्र म्हणून करतायत गावदेवी गावठाण संघाकरता. हा चेंडू वेगवान टाकला गेलाय. मोठा पटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न पण गोलंदाजाचा वेग जास्त आहे. गोलंदाजाची गती फार पाहायला मिळते. स्विंग करण्याची किमया त्याच्या गोलंदाजीमध्ये आणि त्याचा फायदा गावठाण संघाला होतोय. मोठ्या पटक्यांपासून वंचित राहिला कलोते टीमचे मित्र म्हणून फलंदाज प्रथमेश पवार तर साथी फलंदाज अभिषेक. धावफलकावरती धावा आहेत. तिसरा षटक सुरू आहे. 14 धावा धावफलकावरती. एक फलंदाज बाद झाल्यानंतर हा चेंडू पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर लेग मधून ट्रॅव्हल होतोय. जीवित मात्र या चेंडूचा पाठलाग करतायत. जोपर्यंत चेंडूला उचलणार तोपर्यंत मिळते या चेंडूवरती 1 धाव. एका धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती लागते 15. खरं तर 8 षटकांचा सामना आहे. बरेचसे चढ उतार आपण या सामन्यात बघायला मिळणार. सुरुवात जरी शांत झाली असली तरी नंतरच्या षटकात विकेट जर का आता राखले तर आक्रमण करता येईल कलोते संघाच्या फलंदाजाने. ती महत्वपूर्ण गोष्ट लक्षात घेता विकेट्स राखण्यावरती भर दिला जातोय.
हा चेंडू प्रयत्न सुरू आहेत पण बॅटच्या रेंज मध्ये चेंडू येत नाही. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघण्याचा प्रयत्न करतोय. बॅट वरती चेंडू येतोय पण बराच स्विंग गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा होतोय गोलंदाज सुधीर तांडेल. तर एकूणच गावदेवी गावठाणी या टीमला 16 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक मार्गस्थ, एक फलंदाज गमावलाय. कलोते या संघानं नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना गोलंदाज तयार. एकच धाव या चेंडूवरती मिळते. काय गोलंदाजी पाहायला मिळते सुधीर तांडेल यांच्या माध्यमातून. लगातार 4 चेंडू एकाच क्षेत्रात आपण बघितले. पडल्यानंतर तोच फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून झाला, त्याच दिशेने चेंडू आले. म्हणजे गोलंदाजी भेदक पाहायला मिळते. मोठा फटका मारू देत नाही. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आले नाही. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 17, एक फलंदाज बाद झालाय. चांगल्या सुरुवातीनंतर खरं तर स्वतःवरती हताश असेल तो मोरिया 11 कलोते संघाचे मित्र म्हणेल हे फलंदाज. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, असं वाटलं होतं चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करेल, पण त्यानंतर सुधीर तांडेल यांनी करून दिलेला कमबॅक. महेश म्हात्रेचं 5 धावसंख्येचं एक षटक, एक खरं तर विकेट मिळून देऊन गेलं, पण त्यानंतरचं षटक फेकलं गोलंदाज सुधीर तांडेल, ज्याने आतापर्यंत 2 षटकं फेकलीत. पहिल्या षटकात धावा दिल्या 6, दुसऱ्या षटकात धावा दिल्या 6, म्हणजे आतापर्यंत 2 षटकं फेकताना 12 धावा खर्च केल्यात. तर महेश म्हात्रेने फेकलं एक षटक, ज्याने आतापर्यंत धावा खर्च केल्यात 5. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 17 धावा धावफलकावरती. सांघिक 4थं आणि आपल्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन तयार आहे तो गोलंदाज महेश म्हात्रे. हा चेंडू यावेळेस डायरेक्ट पायावरती येऊन आदळतोय. पायचीतची अपील केली गेल्या, पंचांनी बोट उंचावलंय. पहिला झटका या षटकात आपण बघतोय मिळालाय. धन्यवाद डीजे. या षटकातील पहिला, या षटकात खरं तर पहिल्या चेंडूवरती हा फलंदाज बाद होतोय, पण 2 फलंदाज आतापर्यंत गमावलेत. पहिला बाद होणारा फलंदाज भरत लोहार, त्यानंतर बाद झाले फलंदाज अभिषेक. 2 बाद 17 अशी स्थिती आता थोडीशी बिकट आहे, कारण 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा फार कमी पाहायला मिळतात. 2 षटकं फेकली सुधीर तांडेल या गोलंदाजानं, ज्याने आपल्या 2 षटकात धावा खर्च केल्या फक्त 12. जरी विकेट मिळवली नसली तरी मोठ्या धावसंख्येपासून मी तर म्हणेन वंचित ठेवलं फलंदाजांना. महेश म्हात्रे आपलं दुसरं षटक फेकतोय, ज्याने आतापर्यंत धावा खर्च केल्यात 5. 2 फलंदाजांना त्यांनी बाद करून अडचण वाढवण्याचा प्रयत्न केलाय तो मोरिया 11 कलोते या टीम वरती. नवीन फलंदाज मैदानावरती कल्पेश. आपण करण बॅट चेंज घेऊन शॉट दरम्यानचा क्षेत्ररक्षक अभिजित ठाकूर या चेंडूला अडवतायत. 1 धाव मात्र या चेंडूवरती वाचवू शकले नाहीत क्षेत्ररक्षक आणि 1 धावेच्या बरोबरीने. एकूण धावसंख्या धावफलकावरती होती 18 धावा. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर हा चेंडू यावेळेस आपण बघतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने निघाला. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक तिथं स्थिरावलाय. 18 या धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद झाल्यानंतर कल्पेश नॉन स्ट्रायकर एंड वरती उभे आहेत. प्रथमेश पवार स्ट्रायकर एंड वरती. हा चेंडू यावेळेस ऑन साइडच्या रिझन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्यासाठी प्रयत्न करतोय, तोपर्यंत मिळवले 1 धाव 1 धावेच्या बरोबरीने. एकूण धावसंख्या धावफलकावरती होती 2 फलंदाज बाद झाल्यानंतर 19 धावा. मोरिया 11 कलोते या संघाची नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, आणि त्या निर्णयावरती खरे उतरलेत गावदेवी गावठाण संघाचे गोलंदाज सुधीर तांडेल, तर साथी गोलंदाज महेश म्हात्रे, जो आपले दुसरे षटक फेकतोय. 2 षटकं फेकली सुधीर तांडेल यांनी, तर दुसरे षटक फेकतोय गोलंदाज महेश म्हात्रे. आतापर्यंत या सत्राचा विचार केला तर फक्त 1 चौकार लगावता आलाय कलोते टीमच्या या फलंदाजांना. 2 बाद 19 अशी स्थिती आहे कलोते टीमची. गोलंदाज तयार.
हा चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक अडवतो. या चेंडूला काय क्षेत्ररक्षण सजवलाय आणि त्या पद्धतीनं गोलंदाजी पाहायला मिळते. खरं तर गॅप शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे पण कोणताच वाव देत नाही. जेवढ्या ताकदीची गोलंदाजी आहे तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण आपण बघतोय गावदेवी गावठाण या टीमच्या माध्यमातून. महेश मात्रे तयार आहे. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय एक्स्ट्रा कव्हर मधून निघतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार त्या अगोदर चेंडू सीमा पार होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषी पल्लीकडे 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 23. महेश मात्रेने फेकले 2 षटक. खरं तर त्या षटकात धावा खर्च केला एकूणच 11. 2 षटक फेकलं गोलंदाज सुधीर तांडेल्या गोलंदाजांनी त्याने धावा खर्च केल्या 12. 2 फलंदाजांना बाद केलं महेश मात्रे या गोलंदाजानं. खरं तर 2-23 अशी स्थिती आहे. कल्पेश माहुलकर नॉन स्ट्रायकर एंडवरती. प्रथमेश पवार जे सलामीला आले होते ते अजूनही विकेटवरती उभे आहेत. हे क्रिकेट आहे. 8 षटकांच्या सामन्यात मी सुरुवातीलाच म्हटलं होतं बरेचसे चढ उतार आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या पद्धतीने आता सुरुवात होते ती या सामन्याला. हा चेंडू यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कडक आवाज बॅटमधून आला. किशोर गरज चेंडूवरती प्रयत्न करतोय. किशोरनं ओळखलं या चेंडूवरती पोहोचणं फार महत्वाचं आहे. जर का या चेंडूवरती आपण पोहोचलो जरी झेल मिळाला नसला तरी या चेंडूला अडवण्यात तो सफल ठरतोय. एकच धाव या चेंडूवरती मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण आणि तितकीच चेंडूची फेकी सुंदर होते. धावफलकावरती एका धावेच्या बरोबरीने वाढ होत्या. धावफलकावरती धावा आहेत 24 धावा. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर 24 धावा धावफलकावरती. गोलंदाज मयूर वाघमारे गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सीमारेषेच्या जवळ हा झेल टिपला गेलाय. फलंदाज तिसरा बाद होतोय मोरिया 11 कलोते संघाचा कल्पेश माहुलकर. देवा रे देवा 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 DJ Vaibhav in the धन्यवाद डीजे ऑपरेटर कल्पेश माहुलकर ज्यांनी पहिल्या सामन्यात अतिशय दिमागदार खेळ केला होता. ते या सामन्यात लवकर माघारी परतलेत. 3 बाद 24 अशी स्थिती आहे. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या मोरिया 11 कलोते टीमची नवीन फलंदाज मैदानावरती जात आहेत. जावेद ज्यांनी पहिल्या सामन्यात शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले आणि धावसंख्येला झपाट्याने वेग दिला होता पण आता लवकर फलंदाजी करण्याची वेळ त्यांच्यावरती आली. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने जावेद यांनी आपल्या धावसंख्येचं खातं खुलं केलंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 25. सलामीला आलेले फलंदाज प्रथमेश पवार अजूनही विकेटवरती उभे आहेत. खरं तर 8 षटकांचा सामना आहे. खराब चेंडूची त्यांनी प्रतीक्षा केली आहे. खराब चेंडूच्या ते प्रतीक्षेत आहेत. जसा चेंडू खराब मिळणार त्यावर ते आक्रमण करण्याचा प्रयत्न ते जरूर करणार पण या अगोदर त्यांच्याकडून प्रयत्न झाले आक्रमण करण्यासाठी. ते आक्रमण करू देत नाही गावदेवी गावठाण संघाचे गोलंदाज. मयूर तयार आहे. हा चेंडू काय चेंडू फेकला आपण बघतो. आउटसाइड ऑफ स्टंपचा हा चेंडू अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू फेकला गेला. फक्त बॅट लावण्याचा प्रयत्न केला. सन्मान देण्याखेरीज पर्याय नव्हता. सरळ चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक तिथं स्थिरावलाय. 3 फलंदाज बाद 25 या धावसंख्येवरती.
हा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्यासाठी प्रयत्न करतोय. सेफली लँड होतोय. हा चेंडू नोमॅन्स एरियामध्ये चेंडू जाऊन लँड झाला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला उचलणार तोपर्यंत या चेंडूवरती धावा मिळत आहेत 2 आणि या 2 धावांच्या साह्यानं एकूण धावसंख्या धावफलकावरती होते 27 धावा. मोठ्या फटक्यांपासून खरं तर वंचित आपण बघतोय. एकंदर विचार केला तर मोरिया 11 कलोते टीमचे हे फलंदाज, कारण पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. त्यानंतर महेश म्हात्रेच्या चौथ्या षटकात शेवटच्या चेंडूवरती आला एक चौकार आणि त्यानंतर आपण बघतोय बांधून ठेवण्याचं काम करतो गोलंदाज मयूर. हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. प्रथमेश पवार बराच वेळ विकेटवरती उभे होते. आक्रमण तर होणारच होतं पण आक्रमण करण्याच्या प्रयत्नात त्यांनी सुद्धा आपली विकेट गमावले. 4 बाद 27 अशी नाजूक स्थिती पाहायला मिळते मोरिया 11 कलोते या टीमची. धन्यवाद डीजे ऑपरेटर. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. पहिल्या षटकात धावा आल्या सुधीर तांडेलच्या 6, महेश म्हात्रेच्या दुसऱ्या षटकात धावा आल्या 5. सुधीर तांडेलला फेकलं तिसरं षटक ज्याने धावा खर्च केल्या 6. महेश म्हात्रे या गोलंदाजाने फेकलं चौथं षटक ज्यामध्ये धावा आल्या 6. त्यानंतरचं षटक फेकलं गोलंदाज मयूर या गोलंदाजानं धावा खर्च केल्या 4. 2 फलंदाजांना बाद केलं. 5 षटकांचा खेळ अशा पद्धतीने संपलाय. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती एकूण धावसंख्या आहे 4 फलंदाज बाद झाल्यानंतर 27. 4 बाद 27. साहिश म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती येतोय. खर तर साहिश म्हात्रे मॅन फ्रॉम जासई स्ट्रायकर एंड वरती उभे आहेत. ते फलंदाज जावेद. नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज अमर कुलकर्णी, गोलंदाज साहिश म्हात्रे. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 27. 4 फलंदाज बाद. धावा फार कमी पाहायला मिळतात. गावदेवी गावठाण संघाची फलंदाजी खोलवर आहे पण त्याहीपेक्षा तेवढ्या ताकदीची गोलंदाजी नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळते. हा चेंडू बॅट चेज घेऊन आपण बघतोय बराच वेळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षकाच्या अगदी पुढ्यात हा चेंडू पडला. तोपर्यंत एक धाव्या चेंडूवरती मिळवली गेलेली एका धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती होते 28 धावा. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर पहिल्या सामन्यात खरं तर या संघाने 88 धावा केल्या होत्या असं वाटलं होतं. या सामन्यात पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करेल मोरिया 11 कलोते संघ, पण भरत लोहार बाद झाला लवकर. त्यानंतर धावांसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. बराच वेळ चेंडू हवेमध्ये 1-1 धाव प्रत्येक चेंडूवरती आपण बघतोय. 1-1 धाव जमवताना सुद्धा आता संघर्ष करावा लागतोय मोरिया 11 कलोते टीमच्या या फलंदाजांना. ज्या फलंदाजांनी पहिल्या सामन्यात 88 धावा उभारल्या होत्या पण गावदेवी गावठाण संघाच्या गोलंदाजांच्या विपक्ष फलंदाजी करताना दमछाक पाहायला मिळते, कारण धावांसाठी झगडतोय मोरिया 11 कलोते टीम आणि एकूणच त्यांचे हे फलंदाज. हा चेंडू कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून निघतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव्या चेंडूवरती मिळते. एकापेक्षा जास्त काही नाही आणि एका धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती होते 4 फलंदाज बाद झाल्यानंतर 30. 4 बाद 30. गावदेवी गावठाण विपक्ष मोरिया 11 कलोते असा सुरू असलेला हा आजच्या रात्रीतील शेवटचा सामना. यामध्ये जो जिंकणार तो सुपर 4 मध्ये पोहोचणार, पण कोणता संघ जिंकेल त्यासाठी ही लढत सुरू आहे. ऑन ड्राईव्ह केले या चेंडूला सिली मिडॉन मधून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती चुकी करतोय. त्यावेळेस दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला मात्र कलेक्शन यावेळेस चांगलं होतं. एकच धाव या चेंडूवरती मिळणार. एका धावेच्या बरोबरीने
31 धावा धावफलकावरती मोठ्या पटक्यांपासून आतापर्यंत वंचित आहेत. खरं तर जावेद ज्याने पहिल्या सामन्यात शेवटचे 2 चेंडू त्याच्या वाटेला आले, 2 षटकार लगावले आणि त्या जावेदला सुद्धा आता शांत ठेवलंय या गोलंदाजांनी. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा पटका मारण्याचा प्रयत्न करतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते गावठाण संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून. मग सुधीर तांडेल असतील, महेश म्हात्रे असतील, त्यानंतरचा गोलंदाज मयूर वाघमारेने त्याच्या पावलावरती पाऊल ठेवतोय तो गोलंदाज साईश म्हात्रे, जिने आतापर्यंत या षटकात अतिशय चांगली कामगिरी केली आहे. साईश म्हात्रे तयार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण डीप मिड विकेटला या चेंडूला अडवले गेले. सुंदर क्षेत्ररक्षण, तितकीच चेंडूची पैकी सुरेख होते. एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने 6 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आहेत 32. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर 4 बाद 32, 36 चेंडू आतापर्यंत संपले गेलेत. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत. खर तर जावेद या फलंदाजामध्ये क्षमता आहे. पहिल्या सामन्यात महागुरु संतोष चौधरी सरांनी सांगितलं की मोक्याच्या क्षणाला मोठे पटके मारण्याची ताकद असलेला हा फलंदाज या सामन्यात आपली ताकद दाखवणार का, या सामन्यात आपली क्षमता सिद्ध करणार का. कारण बरेच वेळेला गार पडलेले सामने या फलंदाजाने मी तर म्हणेन गरम केलेत आणि तशा सामन्याची मी तर म्हणेन जर का पुनरावृत्ती करायची असेल तर मोठे पटके जरूर मारावे लागतील. आणि जर का मोठे पटके शेवटपर्यंत रोखले गेले गावदेवी गावठाण संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून तर आज सामना दुसऱ्या सत्रात धावांचा पाठलाग करताना सहज सोपा आणि सुकर असेल गावदेवी गावठाण या संघाला. गोलंदाज तयार आहे. मयूर वाघमारे आपलं दुसरं षटक फेकतोय. हा चेंडू वेगवान टाकला होता, आपण बघतोय गती पाहायला मिळाली या चेंडूमध्ये. फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न केला, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. सरळ चेंडू जाऊन विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 4 फलंदाज बाद झाल्यानंतर 32 कलोते संघाच्या. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जीवित मात्र चेंडूवरती आलाय. जज केले या चेंडूला. उंच असलेला हा जल सहज टिपला आणि ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होती ती अपेक्षा आता संपुष्टात येते. कारण कधी कधी आपण म्हणतो 2 चेंडू त्याच्या वाट्याला आले पहिल्या सामन्यात, तेव्हा त्यांनी 2 षटकार लगावले, पण आता संधी होती एक मोठा खेळ करण्याची, ती संधी दबडली जाते. कारण सुरुवातीला बाद झाले फलंदाज 4 आणि त्यानंतर 5वा फलंदाज माघारी परततोय जावेद. चमत्कार घडणार नाही, हालचाल केल्या बिगर नमस्कार होणार नाही, हातवर केल्या बिगर हालचाल केल्या बिगर हातवर केल्या बिगर रिक्षा बी थांबणार नाही. रस्ते मिळतील रे 1760, बघू नका बसल्या बसल्या नशिबाची वाट. आपला हात आपला हात. नक्कीच आता स्वतःच्या मनगटातील ताकद सिद्ध करावी लागणार, कारण स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची गरज आहे. अमर कुलकर्णी स्ट्रायकर एंड वरती उभे आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा वेगवान टाकतो गोलंदाज मयूर. का वेग पाहायला मिळतोय, चांगलं व्हेरिएशन आहे. कारण या गोलंदाजामध्ये गती पाहायला मिळते आणि त्याचा कोणताच अंदाज येत नाही कलोते संघाच्या फलंदाजांना, ज्यांनी पहिल्या सामन्यात तब्बल 88 धावा उभारल्या होत्या. आणि तेच फलंदाज आता कुठेतरी मित्र म्हणेन थंडावलेले पाहताना बघायला मिळतात. कारण एकंदर विचार केला तर धावा फार कमी आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये एसटी रक्षक चेंडूवरती येतोय. हा झेल टिपला गेलाय. 6वा फलंदाज बाद होतोय. धावफलकावरती धावा तिथंच स्थिरावल्यात. 32, 6 बाद 32 अशी नाजूक स्थिती आहे मोरिया 11 कलोते या संघाची. डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. 6 फलंदाज बाद, 32 धावा धावफलकावरती. 7वं षटक प्रगती पथावरती आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 32. 6 फलंदाज बाद झालेत. प्रिन्स नवीन फलंदाज मैदानावरती. नॉन स्ट्रायकर एंड वरती उभे आहेत. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज श्रेयश कदम, गोलंदाज मयूर वाघमारे, ज्याने आतापर्यंत अतिशय चांगली कामगिरी केली. पहिल्या षटकात 2 विकेट या गोलंदाजाने मिळवल्या होत्या, पण आपलं दुसरं षटक फेकताना
एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाही. 2 फलंदाजांना माघारी धाडलंय. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेले या षटकात. 2 चेंडू डॉट. 2 चेंडूवरती मिळवल्या 2 विकेट. अजून 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. येणारं एक षटक म्हणजे शेवटच्या 8 चेंडू आणि त्या 8 चेंडूवरती किमान 4-5 मोठे फटके मारावेच लागतील तरच चांगल्या धावसंख्येकडे पोहोचता येईल कलोते संघाला. हा चेंडू यावेळेस ऑफ ड्राईव्ह केले. या चेंडूला हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक तैनात या चेंडूवरती आपण बघतोय. एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने 33 धावा धावफलकावरती लागतायत. मोरिया 11 कलोते या टीमच्या नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना 6 फलंदाज बाद 33 धावा धावफलकावरती लगातार गमावलेल्या विकेट. या सामन्यात त्याचा परिणाम धावसंख्येवरती पाहायला मिळतोय कारण धावाही कमी आहेत आणि विकेटही जास्त गमावल्यात कलोते टीमनं. हा चेंडू प्रयत्न जरूर केले जात आहेत पण बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. खरं तर प्रवीण दुगाडे नेहमी म्हणतात चेंडू आणि बॅटचा संपर्क जर तुम्हाला करायचा असेल तर चेंडूच्या लाईन मध्ये तुम्ही आला पाहिजेत. चेंडूची लेंथ तुम्ही बघितली पाहिजेत आणि त्यानंतर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जर तुम्ही केलात तर बहुतांशी फलंदाज सफल ठरतात. पण फुटवर्कचा वापर या ठिकाणी दिसून येत नाही. दूरवरून फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याचा परिणाम मोठा फटका मारण्यास वाव देत नाही. गोलंदाज गावदेवी गावठाण संघाचे गोलंदाज मयूर, त्यानंतर साईश असेल, महेश म्हात्रे, सुधीर तांडेल यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. 7 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. 7 षटकं संपली गेली. धावफलकावरती धावा आहेत 6 फलंदाज बाद झाल्यानंतर 34. 6 बाद 34. शेवटचं षटक आहे. शेवटचे 6 चेंडू पहिल्या सत्रातील. खरं तर पहिल्या सामन्यात आपण धावा पाहिल्या 88. त्यानंतरच्या सामन्यात धावा झाल्या 48. 47 धावा उभारल्या होत्या आदिवासी रायडर्स टीमच्या फलंदाजाने आणि 48 धावांचं माफक आव्हान सहज पूर्ण केलं गेलं गावदेवी गावठाण संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. आणि त्याचा विचार करता या सामन्यावरती पकड मजबूत आहे गावदेवी गावठाण या टीमची. उरण परिसरातील बरेचसे खेळाडू आहेत. त्यानंतर खालापूर परिसरात बरेचसे खेळाडू आपण बघतोय. रसानीतील रजत असेल, महेश म्हात्रे असतील आणि यासारखा समतोल संघ आपण या मैदानावरती बघतोय जो मोरिया 11 कलोते टीमच्या बरोबर खेळत असताना आपली ताकद आजमावतोय. शेवटचं षटक आहे. साईश म्हात्रे हा चेंडू यावेळेस कार्पेटच्या साने खेळून काढला. ट्रॅव्हल होतो लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण यावेळेस सुमार पाहायला मिळालं. जीवित मात्र चेंडूवरती प्रयत्न करतोय. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळणार आणि माफ करा 2 धावा या चेंडूवरती मिळतात आणि या 2 धावांच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती होते 36. हा चेंडू ऑन साइड मध्ये मारण्याचा प्रयत्न केला गेला. 1 धाव या चेंडूवरती सहज कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न पण जीवित मात्र हुशार आहे. चेंडूची फेकी लगेच पाहायला मिळाली. एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती होते 37. या षटकातील 2 चेंडू फेकले गेलेत. पहिल्या चेंडूवरती धावा आल्या 2, दुसऱ्या चेंडूवरती धावा आली 1 सिंगल. त्यानंतरचे 4 चेंडू आता बाकी आहेत. 4 चेंडूवरती आपण बोलतोय किमान 3 फटके तरी आले पाहिजेत पण ते मोठे फटके आतापर्यंत आपण बघतो आले नाहीत. फलंदाजांच्या माध्यमातून एकही षटकार पाहायला मिळाला नाही. कलोते टीमच्या फलंदाजांकडून 2 चौकार पहिल्या सत्रात आपण बघतोय आतापर्यंत लगावले गेलेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 37. शेवटचं षटक फेकतोय गोलंदाज साईश म्हात्रे. कलोते विपक्ष गावदेवी गावठाण असा सुरू असलेला हा सामना आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना. यातून जो जिंकणार तो पोहोचणार सुपर 4 मध्ये. हा चेंडू मोठा फटका आणि मोठ्या फटक्याची प्रतीक्षा करत असताना वार्डिश लॉंगॉन सीमारेषी पल्लीकडे प्रिन्स या फलंदाजाच्या बॅटमधून आलेला हा षटकार. धन्यवाद डीजे ऑपरेटर. बराच वेळ खरं तर प्रतीक्षा करावी लागली. मोरिया 11 कलोते टीमच्या पाठीराख्यांना मोठा फटका कधी येणार अशी अपेक्षा होती आणि तो फटका खरं तर शेवटच्या षटकात का होईना लगावला गेलाय. 3ऱ्या चेंडूवरती हा षटकार आला आणि या 6 धावांच्या बरोबरीने या सत्रातील पहिला षटकार फलंदाज 8व्या क्रमांकावरचा प्रिन्सच्या बॅटमधून आणि एकूण धावसंख्या झाली 43 धावा. धावफलकावरती 6 फलंदाज बाद झाल्यानंतर
सुरुवातीच्या फलंदाजानं जे जमलं नाही ते 8व्या क्रमांकाच्या फलंदाजानं करून दाखवलं. खरं तर अगोदरच्या सामन्यात चर्चा झाली होती जावेदला लवकर पाठवायला हवं होतं, पण लवकर पाठवल्यानंतर संधी दवडली जावेदनं, कारण त्याकडून बरीचशी अपेक्षा होती. सुरुवातीचे फलंदाज बाद झाले होते पण त्यांनी सुद्धा निराशा केली. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय पंचांनी या चेंडूला वाईट घोषित केलाय. मेन अंपायर प्रकाश विभूते सरांचा इशारा येतोय की हा चेंडू स्वैर आहे. अतिरिक्त एकदा मिळते आणि एका धावेच्या साह्यानं धावफलकावरती धावा आहेत 44 धावा 6 फलंदाज बाद झाल्यानंतर. गुणलेखक राहुल पाटील खरं तर सांगतायत या सत्रातील दुसरा वाईट चेंडू फेकला गेला गोलंदाज साईश म्हात्रेच्या माध्यमातून. बॅट जोरात फिरवली गेल्या पण या चेंडूवरती आपण बघतो अभिजित ठाकूर यांनी केलेले क्षेत्ररक्षण. एक धाव या चेंडूवरती घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला मात्र एक धाव घेत असताना 7वा फलंदाज माघारी परततोय. मोरिया 11 कलोते या संघाचा प्रिन्स. शैलू नवीन फलंदाज मैदानावरती जात आहेत. नॉन स्ट्रायकर एंड वरती ते उभे असतील. स्ट्रायकर एंड वरती उभे आहेत ते फलंदाज श्रेयश कदम. गोलंदाज साईश मात्र तयार आहे. धावफलकावरती धावा 44. हा चेंडू आउट साइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न फलंदाजाने अगोदरच जागा बनवली होती पण ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा चेंडू फेकला गेला. पंचांनी या चेंडूला वाईट घोषित केलाय. या सत्रातील तिसरी वाईटची धाव मिळते आणि एकूण धावसंख्या होते धावफलकावरती 45 धावा 7 फलंदाज बाद झाल्यानंतर. हा चेंडू यावेळेस जीवित मात्र चेंडूवरती थांबला आणि आपण नेहमी म्हणतो थांबला तो संपला. चेंडूची प्रतीक्षा केली आणि त्यानंतर आलेला हा चौकार फलंदाज श्रेयश कदमच्या बॅटमधून. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं आता कसं वाटतंय. घर घरवड चार धावा या चेंडूवरती आणि या 4 धावांच्या बरोबरीने 49 धावा धावफलकावरती लागतायत. खरं तर आपण बघतोय या ठिकाणी आपले महागुरु संतोष चौधरी सर असतील गुरुवर्य टीके माली सर सुद्धा मित्रमंडळीने या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि खरं तर मी माझं भाग्य समजतो आणि दुसऱ्या सत्रासाठी ते नक्की मायक्रोफोनवरती असतील कारण पहिल्या सत्रात 8व्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 49 धावा 7 फलंदाज गमावलेत. मोरिया 11 कलोते संघानं हा सामना जरी लो स्कोरिंग असला तरी आपल्या समालोचनातून ही मॅच टाईट करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून नक्की केला जाईल. पण ही मॅच टाईट करायची असेल तर एका फटक्याची गरज आहे. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय सरळ बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. या चेंडूला अडवलं गेलं. एकच धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. खरं तर धावफलकावरती धावा आहेत त्या 50 जिंकण्यासाठी 48 चेंडू 51 धावांची गरज आहे. फक्त 3 धावांचं अंतर आहे. एक चौकारी अंतर सहज कमी करणार. 1-2 मोठे फटके विजयाच्या दिशेने येण्याचे मार्ग खुले करणार. पण 8 षटकांच्या लढतीत फलंदाज कोणत्या मित्र म्हणेन मनस्थितीत फलंदाजी करणार. मोठे फटके म्हणून हा सामना लवकर संपवायचा की या विपरीत खरं तर सिंगल डबल काढून विजयापर्यंत पोहोचायचा असा विचार जर का या सामन्यात झाला तर हा सामना चांगला पाहायला मिळेल. फलंदाजांनी मित्र म्हणून आक्रमण केलं तर हा सामना लवकर संपवता येईल. मोरिया 11 कलोते संघाचे विपक्ष गावदेवी गावठाण संघाला पण जर का सुरुवातीपासून 1-2 विकेट आल्या जास्तीत जास्त चेंडू निर्धाव फेकले गेले तर कदाचित हा सामना सोपा करता येईल गावदेवी गावठाण संघाचे विपक्ष केले असताना मोरिया 11 कलोते संघ करता कारण येणारे 48 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे 51 धावांची.
धन्यवाद डीजे ऑपरेटर. पहिल्या 17 धावा झाल्या 50. 51 धावांची गरज आहे. खरे तर 1-2 मोठे पटके सहज विजयाचा मार्ग खुळा करतील गावदेवी गावठाण संघाला. पण जर का ते मोठे पटके शेवटपर्यंत रोखले गेले, सुरुवातीला 2-3 विकेट जास्तीत जास्त निर्धाव चेंडू जर का फेकले गेले तर कदाचित हा सामना वाचवता येईल मोरिया 11 कलोते या संघाला. पण या सामन्यात नेमकं काय घडणार हे बघणं फार गरजेचं आहे. या सामन्यात जो जिंकणार तो सुपर 4 मध्ये प्रवेश करणार. पण कोणता संघ जिंकेल त्यासाठी खऱ्या अर्थानं सुरू झालेला संघर्ष. खरे तर आपण बघतोय शिवसेना शाखा पुरस्कृत अचानक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मोपाडा यांच्या वतीने आयोजित केलेली सुप्रीमो ट्रॉफी 2019 आपण बघतोय. आणि या स्पर्धेतील आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. एक चांगली स्पर्धा गेली 3-4 रात्र आपण बघतोय. दिवसा आमदार ट्रॉफीचं आयोजन जे उरण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत मनोहर शेठ भोईर त्यांच्या नावाची ती आमदार ट्रॉफी. त्या ट्रॉफीमध्ये आपण बघतोय मुलेखंड संघानं खरं तर सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय आणि त्या टीमचा हिस्सा आहेत आपण बघतोय जीवित मात्रे. आणि ते जीवित मात्रे आता खऱ्या अर्थानं गावदेवी गावठाण या टीमचा हिस्सा आहे. पण गावदेवी गावठाण संघ सुद्धा पुढे पोहोचणार का की या विपरीत त्या फलंदाजांना रोखून हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार मोरिया 11 कलोते टीमचे हे गोलंदाज. याकडे आता बऱ्याचशा प्रेक्षकांच्या नजरा असतील. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 48 आणि गरज आहे 51 धाबांची. चेंडू न्या मैदानावरती. मैदानावरती चेंडू मैदानावरती. मैदानावरती चेंडू न्यायचा आहे. नितीन डीजेचे प्रोप्रायटर श्रीकांत म्हात्रे आणि संजय माळे आणि त्याही पेक्षा एक मित्र म्हणेन तेवढ्या ताकदीचे ते ऑपरेटर आहेत. आणि खऱ्या अर्थानं आता आपण बघतोय या सामन्यात धावा कमी आहेत पण हा सामना चांगला झाला पाहिजे. कारण ज्या वेळेस लो स्कोरिंग मॅचेस असतात त्या वेळेस बरेचसे सामने आपल्याला ताकदवार पाहायला मिळतात. तसा सामना होणार का कारण धावा जरी कमी झाल्या असल्या तरी हे खेळाडू व्यावसायिक आहेत आणि त्याचा विचार करता गोलंदाजांनी चांगलं काम केलं तर हा सामना सहज सोपा नसणार आहे. तो गावदेवी गावठाण संघाला 48 चेंडू 51 धावांची गरज आहे. पण सुरुवातीच्या 2 षटकात काय घडणार. चेंडू न्या मैदानावरती. हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती असतील राहुल पाटील. धन्यवाद अंकित. कलोटे टीमचे 12वे प्रतिनिधी आपण व्यासपीठावरती या. एक चांगली स्पर्धा शिवसेना शाखा मोहपाडा पुरस्कृत अचानक कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आयोजित या सुप्रीमो ट्रॉफीचं आपल्याला 2019 पर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अतिशय देखणं आणि दिमागदार आयोजन आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळत आहे. हिंदू हृदय सम्राट सर सेनापती मराठी अस्मितेचा बाणबिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरी आणि त्यांची जयंती निमित्त या ठिकाणी अंकित या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळत आहे. दरवर्षी या स्पर्धेचं अतिशय चांगली स्पर्धा एक दिमागदार आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मुख्य आयोजक सुरेश दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय बऱ्याचशा त्यांच्या मेहनतीने या स्पर्धेच्या खऱ्या अर्थानं प्रामुख्याने या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळत आहे. कलोते टीमचे 12वे प्रतिनिधी आपण व्यासपीठावरती पाठवा कारण जी आपली नावं आहेत खेळाडूंची ती आम्हाला पूर्णपणे माहिती नाही. ज्यांची नावं आहेत ते मी घेतोय. आपण दोन्ही टीम्सला धन्यवाद देऊया. पंचांचा सत्र चालू होण्याचा इथे येतोय इशारा. दोन्ही टीम्सला आपण शुभेच्छा देऊया. 48 चेंडू आणि 51 धाब्यांची गरज आहे. पहिला चेंडू किशोर घरात फुंडेगावचा हा फलंदाज आहे. या पहिल्याच चेंडूवरती कोणतीच धाव मिळत नाहीये.
नॉन स्ट्रायकरवरती फलंदाज रासायनिकची रन मशीन अर्थातच रजत मुंडे, चांबर्ली संघाचा रजत मुंडे आपल्या नॉन स्ट्रायकरवरती पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं क्रिकेट या दोन संघाकडून पाहायला मिळेल. जिथे प्रतिस्पर्धी संघ आपण जर विचार केला, कलोते संघ या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना थोडासा अडचणीमध्ये सापडला होता, परंतु प्रिन्स या फलंदाजानं सावरलं खरं. ते कलोते संघाला एक आव्हानात्मक टार्गेट उभं करून ठेवलं गेलंय. ते प्रतिस्पर्धी अर्थातच गावदेवी गावठाण संघासमोर पहिला चेंडू निर्धाव केल्यानंतर किशोर घरत या फलंदाजानं चौकार मारला गेला लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. चौकारानं स्वतःचं अकाउंट ओपन केलं या 4 या धावसंख्येनं. बिनबाद एक जमीची बाजू आहे. एका बाजूला गावदेवी गावठाण आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहायला मिळतोय मोरिया 11 कलोते या नावाने आपल्याला खेळ काढतायत दोन्ही संघ. या दोन्ही टीमचे आपण बघतोय. कलोते टीमचे पॅकर्स हरीश राऊत यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करूया. हे चौथी टीम त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय पॅक केल्या, पण चांगला खेळ त्यांच्या या क्रिकेटच्या माध्यमातून खेळाडू करतात. धाव फलकावरती धाव आहेत त्या 4 धावा लागल्यात. धाव फलकावरती येणारे चेंडू असतील ते 46 आणि 47 धाब्यांची गरज आहे. हा चेंडू सिली मिडॉनमधून चेंडू कोण डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एकच धाब्या चेंडूवरती मिळाले जाते. एक सिंगलच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावा जमा झाल्यात. त्या 5 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अतिशय सावध पवित्रा घेतला गेलाय या दोन्ही फलंदाजांना. विकेट्सवरती जम बसवण्याचा प्रयत्न प्रकाश विभूते सर आपल्याला मेन पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात आणि स्क्वेअर लेग पंच आंबेडकर सर त्यांचं आपण स्पर्धा म्हटली की पंच म्हणजे पाठीचा कणा. त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय या स्पर्धेला खऱ्यानंतर बरीचशी मेहनत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. धाव फलकावरती टोटल धाबा आहेत त्या 5 धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 51 धाब्यांचा पाठलाग करत असताना 5 धाबा धाव फलकावरती लागल्यात. अजूनही 46 धाब्यांची गरज आहे. स्ट्रायकेनवरती फलंदाज पाबंदीचं षटक घेऊन आलेला गोलंदाज शैलूच्या हातामध्ये पहिलं षटक आहे. स्ट्रायकेनवरती फलंदाज रजत 60 हा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षकाला गोलंदाजाला चेंडू अडवताना नाही आहे. धोक्याची घंटा वाजली गेली आहे. प्रकाश बिबुदे सरांनी हा बोट उंच केला आहे. म्हणजे रजत मुंडे चेंडू धाव घ्यायची की नाही या विधा मनस्थितीमध्ये अटकलेला, पण तो फलंदाज अंतिम क्षणाला होतोय. रजत मुंडे बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद झाल्यानंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 5 धाबा. धन्यवाद डीजे नितीन डीजेचे प्रोप्रायटर श्रीकांत म्हात्रे यांच्या माध्यमातून गीतं ऐकवली जातात. चांगली गीतं आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. बरीचशी मेहनत आपण अंकित पाहायला मिळते. मग आयोजकांच्या भूमिकेत आपण जर बघितलं स्वप्नील राऊत, मयूर म्हात्रे, त्यांच्यानंतर संतोष पांगत सुद्धा आपण बघतोय. मुख्य आयोजकांच्या भूमिकेत सुरेश दादा म्हात्रे यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. रितेश राऊत आहेत. या सर्व सदस्यांनी आपल्याला बरीचशी मेहनत खऱ्या अर्थानं 6 दिवस त्याच्यानंतर हे राम मंदिर ही प्रतिकृती उभी केली आहे. त्याच्यासाठी लागणाऱ्यासाठी सर्व साहित्य आहेत, जे लागणारे सर्व या ठिकाणी आपल्याला मेहनत घेणारे सर्व मंडळी आहेत, त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. गोलंदाज शैलू तयार आहेत. हा चेंडू अतिशय देखणा चेंडू टाकला गेलाय. गुडलँड स्पेसचा चेंडू टाकला. बाउन्स ट्रॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सफल ठरला गेलाय. गोलंदाज शैलू आहे. गोलंदाज धाव फलकावरती धावा स्थिर आहेत. चेंडू निर्धाव केल्यानंतर हा फलंदाज अर्थातच किशोर घरात पुंडेगावचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो विकेट्सवरती. 5 धावा आहेत धाव फलकावरती. रजत मुंडे हा फलंदाज बाद झाला गेलाय. 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज संजय सोलंकी मॅनफॉर्म खोपोली. या चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळतंय. मिड विकेट आणि वाईल्डेश लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडूवरती असं वाटलं की सिंगल मिळते की काय, पण तो दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केली. दुसरी धाव कन्वर्ट केली आणि सहजरित्या 2 धावा मिळून गेल्यात. या 2 धाब्याच्या बरोबरीने टोटल धावा धावफलकावरती लागल्यात त्या 7 धाबा. एक फलंदाज अर्थातच रजत मुंडे हा फलंदाज बाद झाल्यानंतर
7 धाबा धाव फलकावरती अजूनही कोणी जिंकलं नाही, कोणी हरलं नाही. आपण जर विचार केला अतिशय चांगलं क्रिकेट दोन्ही संघांकडून पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं कस लावून गोलंदाजी पाहायला मिळते. रजत जरी बाद झाला असला तरी एका बाजूला आपण गावदेवी गावठाण संघाचे 51 धाब्यांची पाठलाग करत असताना धाव फलकावरती धाबा आहेत त्या 7 धाबा. दुसरं षटक घेऊन आला तो गोलंदाज. टॅडो नवीन गोलंदाज. टॅडो गोलंदाजी मार्क वरती आहे. दुसरं षटक घेऊन येतो हा गोलंदाज योगेश. अर्थातच योगेश हा गोलंदाज येतोय दुसरं षटक घेऊन. पहिलं षटक हाताला आपण जर विचार केला शैलू या गोलंदाजाने धाबा खर्ची केल्या त्या 7 आणि दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज योगेश. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला या ठिकाणी मोहपाडा मार्केट एंड कडून मारा करतोय. या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहे. समोर उभा फलंदाज संजय सोळंकी. या चेंडूवरती पॅड वरती आदलेल्या जोरकस अपील केली जाते. उत्साह जास्त पाहायला मिळतोय, आत्मविश्वास कमी. परंतु या चेंडूवरती कोणतीच प्रतिक्रिया चेंडूवरती मिळत नाहीये. म्हणजे या निर्धाव चेंडूचा या ठिकाणी खेळ संपला गेलाय. पहिलाच चेंडू देखणं पाहायला मिळाला तो योगेशच्या माध्यमातून. येणारे चेंडू असतील ते 41 आणि 44 धाब्यांची गरज आहे. 41 चेंडू आणि 44 धाबा. 3 धाबा जास्त पाहायला मिळतात चेंडूच्या आणि धाबांचं अंतर जर बघितलं या चेंडूवरती सिली मिड ऑन मधून चेंडू कंट्रोलतोय. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार आणि स्टंप वरती डायरेक्ट हिट करणार. तोपर्यंत या चेंडूवरती मिळते ती सिंगल. या सिंगलच्या बरोबरीनं धाव फलकावरती धाव लागल्यात त्या 8 धाबा. धाव फलकावरती 8 धाबा. धाव फलकावरती आपण जर अंकित विचार केला 2 वाजलेले खऱ्या अर्थानं तरीही प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात, खेळाडूंचा खेळ बघतात. त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. घर बसल्या प्रेक्षक आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा स्वागत आहे. अतिशय चांगली स्पर्धा, एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा या ठिकाणी पार पडली जाते. ती शिवसेना शाखा मोहपाडा आयोजित अचानक कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ सुप्रीमो ट्रॉफी 2019 हे पर्व. गोलंदाज तयार आहे योगेश. हा चेंडू अतिशय चांगला चेंडू टाकला गेलाय. जोरकस अपील पाहायला मिळते. विकेट कीपर हुशार पाहायला मिळतात. ते चांगली गोलंदाजी उत्साह पाहायला मिळतोय मैदानावरती. गोलंदाजाला सपोर्ट करतात सर्व या ठिकाणी कलोते संघाचे सपोर्टर आणि सर्व खेळाडू मैदानावरती. परंतु या ठिकाणी निर्धाव खेळलाय तो फलंदाज अर्थातच पुंडे गावचा आणि गावदेवी गावठाण संघांमधून खेळतो किशोर घरात. हा चेंडू देखना पाहायला मिळते. रणनीतीचा विचार केला गोलंदाज योगेशचा. तर पहिला चेंडू आपण याच्या आधीचा चेंडूचा विचार केला लेग स्टिक धरून टाकलेला चेंडू, नंतर ऑफ स्टिक धरून टाकलेला पिचिंग केलेला हा चेंडू. निर्धाव चेंडूची होते सांगता जास्तीत जास्त चेंडू आपण बघितलं पहिल्या सत्रामध्ये निर्धाव चेंडूची जास्त मारा पाहायला मिळाला. मयूर वाघमारे, महेश म्हात्रे, नंतर सुधीर तांडेल, साईश म्हात्रे या गोलंदाजाकडून. परंतु आता तशीच गोलंदाजी पाहायला मिळते म्हणजे तिथून मारा करतोय तो गोलंदाज अर्थातच मोरिया 11 कलोते संघाचा योगेश गोलंदाज. आठ धावा. धाव फलकावरती वेगवान टाकलेला हा चेंडू अतिशय टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोलंदाजासाठी. जशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली प्रतिस्पर्धी संघ अर्थातच गावदेवी गावठाण संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर त्या अनुसरून गोलंदाजी पाहायला मिळाली. असं वाटलं की खऱ्या अर्थानं नाणेफेक जिंकल्यानंतर सार्थकी लागते की काय, परंतु या दुसऱ्या सत्रामध्ये सुरुवात चांगली पाहायला मिळते ती गोलंदाज योगेश या गोलंदाजाकडून. हा चेंडू बॅटची कडा घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये धोक्याची घंटा वगैरे वाजली असती पण विकेट कीपरने कलेक्शन सुमार पाहायला मिळालं. फेकी चांगली केली होती परंतु या ठिकाणी प्रॉपिन क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज सुरक्षित असणार आहेत. धाव फलकावरती दोन षटकाचा खेळ संपल्यानंतर पहिल्या षटकामध्ये आल्या 7 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या फक्त 1 धाव. टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोलंदाजासाठी. 5 चेंडू निर्धाव टाकले गेले आहेत. ते योगेश या गोलंदाजांना 8 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर.
धन्यवाद श्रीकांत म्हात्रे डीजे च्या माध्यमातून जशी वेळ त्यानुसार त्यांची गीतं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 षटकाचा खेळ संपलाय. 10 फलकावरती 10/8 धाबा. प्रति षटकामध्ये आता 4 धाब्यांची सरासरी आली आहे ती गावदेवी गावठाण संघाची. असं वाटलं की या धावसंख्या 51 धाब्यांचा पाठलाग करत असताना धावसंख्या मी तर म्हणेन, परंतु आता जर विचार केला अंकित थंडीचा या ठिकाणी गारठा पडलाय, पण तो अशा वेळेस धावा पूर्ण करण्यामध्ये थोडी दमछाक होते फलंदाजांची. परंतु धावा पूर्ण करण्याच्या गावदेवी गावठाण संघांची 51 धाब्यांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्या 7 धावा. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं योगेश या गोलंदाजांना. एक आली दुसऱ्या षटकामध्ये धाव. 8 धाव फलकावरती लागल्यानंतर तिसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज प्रिन्सचा हा चेंडू अतिशय चांगला चेंडू टाकला गेलाय मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सिंगल मिळते या चेंडूवरती. सिंगलच्या बरोबरीनं 10 फलकावरती धाबा जमा झाल्यात. त्या 9 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळत आहे. 2 संघांमध्ये चालू असलेला सामना. एका बाजूला मोरिया 11 कलोते आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो गावदेवी गावठाण संघ 51 धाव्यांचा पाठलाग करतोय. हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावरून मारलेला डीप पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज पुंडे गावचा आणि गावदेवी गावठाण मधून खेळत असताना किशोर घरत पुन्हा एकदा होतोय दुसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. 10 फलकावरती धावा आहेत त्या. धन्यवाद डीजे. सामन्यामध्ये आता रंगतता पाहायला मिळते. सामन्याचा विचार केला अजूनही कोणी जिंकलं नाही कोणी हारलं नाही. जशा प्रकारचा आपण पहिल्या सत्रामध्ये सुरुवात पाहायला मिळाली तशाच प्रकारची आता दुसऱ्या सत्रामध्ये आहे. गोलंदाजीसाठी पोषक ठरले आता विकेट. कारण तर खराब चेंडूची प्रतीक्षा करतात फलंदाज, पण तो खराब चेंडू कोणताच मारा करत नाहीत गोलंदाज. चांगल्या चेंडूचा जास्त मारा आणि एखादा 5वा चेंडू टाकल्यानंतर पूर्णपणे फलंदाज फसला जातोय. आणि या ठिकाणी फसला गेलाय फलंदाज किशोर घरत. गावदेवी गावठाण संघाचा दुसरा फलंदाज होतोय बाद. आघाडीचे 2 फलंदाज बाद झाले गेलेत. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे फलंदाज अर्थातच 3ऱ्या क्रमांकावरती संजय सोळंकी आणि 4थ्या क्रमांकावरती आता पाहायला मिळत आहे तर प्रशांत हा फलंदाज स्ट्रायकरवरती. 34 चेंडू आणि अजूनही गरज आहे ती 42 धाब्यांची. जर अंकित विचार केला 41 चेंडू आणि 43 धाब्यांची गरज होती. म्हणजे 3 चेंडूंचा अंतर 3 धाब्यांचा अंतर जास्त पाहायला मिळालं होतं. पण तो आता धावांचा आणि चेंडूंचा अंतर वाढलं गेलाय. येणारे चेंडू आहेत ते 34 आणि 42 धाब्यांची गरज असताना हा चेंडू देखणं पाहायला मिळतोय तो गोलंदाज प्रिन्स या गोलंदाजाकडून. परंतु गोलंदाजीचा विचार केला ज्या पोषक ठरले विकेट्स गोलंदाजीसाठी. कारण थंडीचा आता या ठिकाणी थंडी लागत चालली, गारठा वाढत चाललाय. अशा वेळेस विकेट्स वरती फलंदाज आणि गोलंदाज कस लावतायत मैदानावरती. हा चेंडू देखना फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा मिडॉनच्या दिशेने चेंडू निघतोय. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षकाच्या चकून डीप एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक आता शोधतोय. डोक्याची घंटा करी वाजली असती परंतु कलेक्शन सुमार पाहायला मिळत आहे विकेट किपरच्या माध्यमातून. या धाव फलकावरती धावा जमा झाल्यात त्या. या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर 2 फलंदाज बाद झाल्यानंतर 11 धावा. 32 चेंडू आणि 40 धाब्यांची गरज आहे. येणारे 32 चेंडू 40 धाबा. एका बाजूला मोरिया 11 कलोते आणि दुसऱ्या बाजूला फलंदाजी करत असताना गावदेवी गावठाण संघाची धाव संख्या ती 11. हा चेंडू चांगला चेंडू टाकला गेला. गुडलेन स्पीडचा चेंडू टाकला आणि बाउन्स ट्रॅक करण्याचा प्रयत्न. जिथे धाव नव्हती तिथे धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज पुन्हा एकदा तिसरा बाद होतोय गावदेवी गावठाण संघाचा. प्रशांत फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. 10 फलकावरती 10 येते आता खऱ्या अर्थानं अंकित माझ्या आले सामन्यामध्ये.
सामन्याचा विचार केला असं वाटलं की 51 धाव्यांचा सर पाठला करत असताना सामना लवकर संपतो की काय, परंतु प्रतिस्पर्धी कलोते संघाची धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये जो अडचणीत संघात कलोते संघ सापडला करा, परंतु संघाला सावरला गेला जर आपण विचार केला श्रेष्ठ कदम आणि प्रिन्स या दोन फलंदाजांना, परंतु दुसऱ्या गोलंदाजी मार्कवरती नंतर गोलंदाजी दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा चांगली पाहायला मिळते. ती कलोते संघाकडून 10 फलकावरती धाबा आहेत त्या 11 धाबा. तिसरा षटक आपल्याला पाहायला मिळते. प्रोग्रेस वरती गोलंदाज प्रिन्स वरती विश्वास टाकलाय कर्णधारांना. तिसरं षटक पाहायला मिळत आहे. प्रिन्सच्या हातामध्ये दिल्यानंतर प्रिन्स कामगिरी चांगली करतोय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. विकेट्स मिळवल्यात 2 आणि 3 धावा आतापर्यंत खर्ची केल्यात. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू सिली मिडॉन मधून चेंडू मिडॉपच्या मधून चेंडू क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. सिंगल या चेंडूवरती मिळाली जाते. सिंगलच्या बरोबरीने 10 फलकावरती धावा जमा झाल्यात त्या 12 धावा. या षटकाचा विचार केला तर अंकित 4 धावा या षटकामध्ये आल्या. विकेट्स मिळवल्या गेल्यात. एक महत्वाच्या विकेट्स मी तर म्हणेन कलोते संघाच्या गोलंदाजांना बाद केल्या गेल्यात. म्हणजे चांगली गोलंदाजी प्रिन्स या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. 18 चेंडूचा खेळ संपलाय. 10 फलकावरती धावा आहेत त्या 12. अजूनही चेंडू आहेत ते 30 आणि 39 धाब्यांची गरज. 30 चेंडू 39 धाबा आपण पाहायला मिळत आहे. दोन्ही संघांमध्ये खऱ्या अर्थानं झुंजतात दोन्ही संघ. कंबर कसतात दोन्ही संघ. कोण जिंकतोय कोण हारतोय हे सांगणं अजूनही अंकित फार कठीण आहे. एका बाजूला मोरिया 11 कलोते संघ आहे आणि गावदेवी गावठाण संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय ताकदवर संघ. दोन्ही संघ ताकदवर आहेत. अशा वेळेस सामन्यामध्ये रंगतता पाहायला मिळणार. आधीचा सामना आपण बघितला एकतर्फी सामन्याची लढत पाहायला मिळाली, परंतु ही लढत आता चांगली आली आहे. येणारे चेंडू राहिले ते 30 आणि 39 धाब्यांची गरज आहे. KKTCच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आमचे KKTCचे सर्व मेंबर निखिल बाबर, अरुण पारंगे सर, त्याच्यानंतर नरेंद्र पाटील, चंद्रशेखर म्हात्रे, MJ अर्थात मारुती जांभळे कॅमेरामॅन आहेत. म्हणजे पूर्ण छायाचित्रण त्यांच्या माध्यमातून केले जाते. पूर्ण कव्हरेज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांच्या माध्यमातून केले जाते. त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 10 फलकावरती धावा आहेत त्या 12. येणारे चेंडू आहेत त्या 30 आणि 39 धाब्यांची गरज आहे. 30 चेंडू 39 धाबा. अजूनही मैदानावरती संजय सोलंकी अर्थातच म्हणजे शब्द काय मास्टर माइंड का म्हटलं जातं तर विकेट्स वरती अजूनही उभा आहे. म्हणजे सर्वस्व आता खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागणार. ते अर्थातच संजय सोलंकी या फलंदाजाला, परंतु कोणताही मोठा फटका मारून देत नाहीये ते प्रतिस्पर्धी संघ अर्थातच कलोते संघाचे गोलंदाज तयार आहे. शैलो हा चेंडू देखना फटका पाहायला मिळतोय. रोमॅन्स एरियामध्ये चेंडू लँड होतोय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आलेला हा चेंडू एकच धाव या चेंडूवरती मिळाली जाते. एका सिंगलच्या बरोबरीनं 10 फलकावरती धाबा जमा झाल्यात त्या 13 धावा 10 फलकावरती लागल्या गेल्यात. 3 फलंदाज बाद झाले गेलेत. रजत मुंडे पहिला फलंदाज बाद झाला, त्याच्यानंतर प्रशांत फलंदाज बाद झाला आणि तिसरा फलंदाज किशोर घरात हा फलंदाज बाद झाला गेलाय. आणि 5व्या क्रमांकावरती प्रथमेश आणि 3ऱ्या क्रमांकावरती संजय सोळंके असे या 2 फलंदाज कामगिरी करतात. 51 धाब्यांचा पाठलाग करत असताना धाबा आहेत त्या 10 फलकावरती 13. शैलूचा चेंडू सापलं रचलं गेलंय. सापल्यामध्ये अडकवलं गेलंय फलंदाजाला. एक मोठा मासा गलाला लागला गेला. तो कलोते संघाच्या गोलंदाजांना संजय सोळंकी फलंदाज 13 या धावसंख्येवर. धन्यवाद डीजे. 10 फलकावरती 51 धाव्यांची पाठलाग करताना आता दमचक झाले थोडी आपण बघतो गावदेवी गावठाण संघाची. एका मागोमाग एक विकेट पाहायला मिळतात. अंकित जर विचार केला तर विकेट्स वरती तुम्ही दम बसवणं गरजेचं आहे.
आणि खराब चेंडूची प्रतीक्षा न करता चांगल्या चेंडूवरती सन्मानपूर्वक तुम्ही चेंडूला हाताळला पाहिजे, पण चांगल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा तो निर्णय धरलाय प्रतिस्पर्धी गावदेवी गावठाण संघाला, तो त्यांच्या अंगत येतोय आणि फलंदाज एकामागो एक मागोरी बाद होत आहेत ते गावदेवी गावठाण संघाचे. नवीन फलंदाज संजय फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज अभिजित ठाकूर अर्थात छोट्या फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. छोट्या स्ट्रायकरवरती फलंदाज उभा आहे आणि प्रथमेश नॉन स्ट्रायकरवरती फलंदाज धाव फलकावरती अंकित धाबा आहेत त्या 13 धाबा. येणारे चेंडू 4 फलंदाज बाद झाले गेलेत. 28 चेंडू आणि 37 धाब्यांची गरज आहे गावदेवी गावठाणला. एखाद्या मोठ्या पटक्यामध्ये चेंडूंचा आणि धाबांचा अंतर कमी होणार. हा चेंडू अभिजितने या चेंडूला अतिशय सन्मानपूर्वक हाताळलं गेलं. 38 धाब्यांची गरज होती. या चेंडूवरती मिळते सिंगल. या सिंगलच्या बरोबरीने डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकांनी चेंडूला अडवलं खरं. या चेंडूवरती मिळालं जाते सिंगल. या सिंगलच्या बरोबरीने टोटल धाबा धाव फलकावरती लागतात त्या 14 धाबा. 51 धाब्यांचा पाठलाग करत असताना प्रतिस्पर्धी संघ अर्थातच मोरिया 11 कलोते संघाने धाबा जमवल्या पहिल्या सत्रामध्ये 50 आणि 51 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे तो गावदेवी गावठाण संघाला. तिसरा 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 4थं षटक प्रोग्रेसवरती आल्यानंतर पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाले गेले आणि तिसऱ्या चेंडूवरती आली सिंगल. टोटल धाबा आहेत त्या धाव फलकावरती 14. हा चेंडू शॉट फाईनल क्षेत्राच्या दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूला पकडतोय तोपर्यंत या चेंडूवरती मिळाली जाते सिंगल. या सिंगलच्या बरोबरीने सिंगल डबल वरती अंकित जास्त भर देते 2 फलंदाज. कोणताही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जात नाही, कोणतेही दडपण आपल्यावरती घेत नाही, कारण त्यांनी जाणलाय आघाडीचे फलंदाज बाद झालेत म्हणजे आता सर्व दारोमदार सर्वस्व आता खांद्यावरती जबाबदारी घेऊन खेळ करावा लागणार. तो प्रथमेश आणि अभिजित ठाकूर अर्थात छोट्या या फलंदाजाला. धाव फलकावरती धाबा आहेत त्या 15 धाबा धाव फलकावरती. येणारे चेंडू आहेत त्या 26 आणि 36 धाब्यांची गरज आहे. हा चेंडू चांगला फटका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे, कारण गोलंदाजाने जशा प्रकारची क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना केली त्या अनुसरून गोलंदाजी पाहायला मिळते. वारंवार इकडून तिकडून क्षेत्ररक्षण हलवलं जात आहे म्हणजे ज्या पटकेबाजी करतो फलंदाज त्या दिशेने क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना केली जाते. ती कलोते संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून आणि गोलंदाजाकडून 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 4थं षटक प्रोग्रेसवरती आहे. अजून एक चेंडूचा खेळ बाकी असावा, परंतु धाव फलकावरती धाबा आहेत त्या 16. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर 16 धाबा आहेत. असं वाटलं की धावसंख्येकडे वाटचाल करेल लवकर गावदेवी गावठाण संघाचा खऱ्या अर्थानं आपण विचार केला, परंतु अजून सामन्यामध्ये रंगतता आल्या, कारण दोन्ही संघामध्ये पारड झुकलं गेलं. लेगस्टिकच्या दिशेने टाकला चेंडू ऑप्टिकच्या बाहेर काढला गेलाय गोलंदाजांना, पण तो 3 क्षेत्ररक्षकांना चेंडू चाललाय. पंचांचा इशारा येतोय की हा चौकार आहे. धन्यवाद डीजे नरेंद्र पाटील. आपण जर विचार केला वेळेनुसार गाणी, तुम्ही जर 7:08च्या दरम्यान सामने चालू होतात तेव्हा भावगीतं भक्तिगीतं त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. नंतर आता 2 वाजलेत म्हणजे त्यांच्या माध्यमातून चांगली गीतं आपल्याला पाहायला मिळतात. धाबा आहेत त्या धाव फलकावरती. येणारे चेंडू असतील 24 आणि गरज आहे धाब्यांची 31. अभिषेक गोलंदाजी मार्कवरती आहेत. 4-5वं षटक फेकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. 20 धाबा आहेत धाव फलकावरती. 24 चेंडू आणि 31 धाब्यांची गरज आहे. 51 धाब्यांचा पाठलाग करत असताना खराडे संघाचे विलास रायकर या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं स्वागत आहे. पॉवर प्ले घेतले या षटकामध्ये. बॅटिंग पॉवर प्ले पंचांचा येतोय. प्रकाश विभुते सर आपल्याला मेन पंचांच्या भूमिकेत आहेत आणि आंबेडकर सर स्क्वेअर लेग पंच आहेत. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगलं काम आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आमचे अष्टमकर सर सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं
कालच्या दिवसापासून बरीचशी मेहनत त्यांच्या माध्यमातून स्पर्धा म्हणलं की पंच म्हणजे पाठीचा कणा, पंच हे देव मानलं जातं. आपण स्पर्धा असली की हे सर्व पंच मंडळींचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. धाव फलकावरती अंकित धावा आहेत त्या 20 धावा, येणारे चेंडू आहेत ते 24 आणि गरज आहे ती 31 धाब्यांची. चौथं 5वं षटक दिलाय, 5व्या षटकावरती विश्वास टाकलाय तो गोलंदाज अभिषेक, या गोलंदाजावरती कर्णधारांना विश्वास टाकला गेलाय. चेंडू छोट्या या फलंदाजाला आता विचार करण्यास भाग पाडला गेलाय. अचूक टप्पा ठेवला, थोडासा चेंडूला गती दिली आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला. अंकित निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली, अतिशय चांगला चेंडू टाकला गेला, अचूक टप्पा ठेवला आणि झपकन आतमध्ये शिरलेला चेंडू विकेट किपरने चोख कामगिरी बजावल्या. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. समीकरण 24 चेंडू आणि 31 धाब्यांचं होतं, आता 23 चेंडू आणि 31 धाब्यांची गरज आहे ती गावदेवी गावठाण संघाला. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू मिडवांच्या दिशेने चेंडू निघतोय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, फेकतोय. त्या चेंडूवरती फक्त मिळाले जाते सिंगल. या सिंगलच्या बरोबरीनं टोटल धावा धावफलकावरती लागल्यात. 51 धाब्यांचा पाठलाग करत असताना 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रथमेश आणि धावफलकावरती आपल्याला जर पाहायला मिळालं तर 21 धावा धावफलकावरती आहेत. येणारे चेंडू असतील ते 22 आणि गरज आहे ती 30 धाब्यांची. फलंदाजाचा विचार केला, 6व्या आणि 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे 2 फलंदाज काम करतात. आघाडीचे फलंदाज अंकित बाद झालेत, किशोर, रजत, संजय नंतर प्रशांत हे फलंदाज बाद झाले गेलेत. प्रथमेश आणि अभिजित अर्थातच छोट्या हे 2 फलंदाज कामगिरी करतात. म्हणजे आता विकेट्स वरती जम बसवणं गरजेचं आहे, विकेट्स वरती सातत्य टिकवणं गरजेचं आहे. परंतु सातत्य टिकवण्यापेक्षा तुम्ही धावा करणं गरजेचं आहे. ते गावदेवी गावठाण संघासाठी प्रतिस्पर्धी संघ कलते संघ कोणतीच संधी देत नाही, मोठे पटके मारण्यामध्ये वंचित ठेवले जात आहे. ते या गोलंदाजाकडून येणारे चेंडू असतील ते 22 आणि 30 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज तयार, फलंदाजाला आता संभ्रमात पाडला गेलाय. गोलंदाज अभिषेक या गोलंदाजांना, कारण की कलते संघ या मोरिया 11 कलते संघ या नावाने उतरला गेलाय. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ताकदवार फलंदाजांना आता पूर्णपणे बांधून ठेवले गेले, वंचित ठेवले गेले मोठे पटके मारण्यामध्ये. धावफलकावरती 51 धाब्यांचा पाठलाग करत असताना धावा आहेत त्या धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती संत गतीने आपल्याला पाहायला मिळतंय. सावध पवित्र घेतला गावदेवी गावठाण संघाने. जशा प्रकारे कलोते संघाने धावसंख्या जमवली गेली आहे तशा प्रकारची आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करतायत. अतिशय गोलंदाजी चांगली पाहायला मिळते आहे. टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोलंदाजासाठी, कारण चांगलं क्रिकेट मैदानावरती रंगत पाहायला मिळते. 21 धावा आहेत त्या धावफलकावरती, 21 धावा धावफलकावरती. 20 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज आहे. 4 चेंडूचा खेळ संपला, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असावा. वीस चेंडू आणि 30 धाब्यांची गरज असताना या चेंडूवरती आक्रमण चढवलं गेलं आहे. मिड विकेटच्या क्षेत्र निवडले गेले फलंदाजांना आणि या चेंडूवरती मिळाले जातात 4 धावा गावदेवी गावठाण संघासाठी. माझ्या लाडक्या जीवा फिरतीचा ठेवा, रानातनं आणलाय रानमेवा, आधी मला एक चानस हवा, देतो रानमेवा, पर मला एक चानस हवा, देतो रानमेवा, अग मला एक चानस हवा. धन्यवाद डीजे नितीन, डीजेचे प्रोप्रायटर श्रीकांत म्हात्रे यांच्या या टायमिंग नुसार गाणी अतिशय चांगलं त्यांचं डीजे या परिसरातील परफेक्ट डीजे म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलकावरती अंकित धाबा आहेत त्या 25 धाबा. आता येणारे चेंडू असतील ते 19 आणि गरज आहे ती 26 धाब्यांची. आता चौकारानंतर दिलासा मिळतोय गावदेवी गावठाण संघाला. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळतोय, पुढ्यात टाकलेला चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय.
गोलंदाज जर विचार केला, अभिषेक थोडासा नाराज दिसतोय. चौकार पाहायला मिळाल्यानंतर थोडासा आपल्या स्वतःवरती आताश पाहायला मिळतोय. चौकार जर गेला नसता तर या षटकामध्ये सुद्धा कमी धावा आल्या असत्या, परंतु नशीब बळवत्त गावदेवी गावठाण संघाचा अतिशय चांगला चेंडू मारला गेला आणि डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चौकार पाहायला मिळाला. या 4 धावेच्या बरोबरीने आपण बघितलं 5व्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर 25 धावा लागल्या खऱ्या, नंतर शेवटचा चेंडू निर्धाव टाकला गेला. तर गोलंदाज अभिषेक या गोलंदाजांना आता उर्वरित येणारे चेंडू राहिले ते 18 आणि गरज आहे ते 26 धाव्यांची. पण तो 18 चेंडू मध्ये 26 धावा होणार का, की या 26 धावा रोखल्या जाणार, की गावदेवी गावठाण संघ या 18 चेंडू मध्ये 26 धावांचा पाठलाग सहजरित्या मोठे फटके मारून करणार का, हा बराचसा मोठा प्रश्नचिन्ह प्रेक्षकांमध्ये पडला गेलाय. पण तो 18 चेंडू मध्ये 26 धाब्यांची गरज असताना मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा आमंत्रित करू ते अंकित बालुश्री यांना. धन्यवाद राहुल पाटील. येणारे 18 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं जर का मोठे फटके रोखले गेले तर हा सामना वाचवता येईल. मोरिया 11 कलोते संघाला हा सामना शेवटपर्यंत जिंकण्याची संधी आहे, कारण जीवित मात्रे सारखा गोलंदाज मित्र म्हणून फलंदाज पॅव्हेलियन मध्ये आहे. संजय सोलंकी चांगला खेळ करेल असे वाटत असताना तो बाद झाला. प्रथमेश आणि मित्र म्हणून छोट्या ही जोडी मैदानावरती खेळ करते. गोलंदाज तयार आहे तो योगेश. हा चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर झपकन उचली घेतोय फलंदाज अभिजित ठाकूरला आता विचार करण्यास भाग पाडलाय. चिंतेचं वातावरण पसरलंय खरं तर गावदेवी गावठाण संघाच्या तंबूमध्ये. शेवटचे 17 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे जिंकण्यासाठी. आपण बघतोय 26 धावांची. सुरुवातीला असं वाटलं होतं हा सामना सोपा आहे, या सामन्यात सहज विजय मिळवेल गावठाण संघ, पण किशोर घरातला विकेटवरती थांबून ठेवला. जास्तीत जास्त चेंडू निर्धाव फेकले, त्याची विकेट गेली आणि त्यानंतर घरदार लागले. हा चेंडू मोठा फटका, बराच वेळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. अभिजित ठाकूर कडून अपेक्षा होती आणि ती अपेक्षा आता फोल ठरते. शेवटचे 16 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती 26 धावांची. घोटाळा 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 गडबड घोटाळा, एक घोटाळा 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 गडबड घोटाळा, एक घोटाळा 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 गडबड घोटाळा, सुजाली या पोटाला सुजाली या पोटाला केला पुरीनं घोटाळा. धन्यवाद डीजे ऑपरेटर. येणारे 16 चेंडू बाकी, 26 धावांची गरज आहे. बाद होणारा फलंदाज अभिजित ठाकूर अर्थातच छोट्या माघारी परततोय. जीवित मात्रेला कुठपर्यंत पॅव्हेलियन मध्ये ठेवणार असा प्रश्न होता, कारण बराच वेळ धावांचा पाठलाग करताना आव्हान सोपं आहे असं वाटत होतं, पण ज्या वेळेस धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर वाढत गेलं त्यावेळेस आठवण झाली जीवित मात्रेची आणि तो जीवित मात्रे आता विकेट वरती जातोय, ज्याने मुलेखंड संघाला सुपर 4 मध्ये नेलाय. पण सुपर 4 मध्ये नेणार काय गावदेवी गावठाण संघाला फलंदाज हे बघणं फार गरजेचं आहे. शेवटचे 16 चेंडू 26 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके काम करतील गावठाण संघाला, पण जर का मोठे फटके आतापर्यंत रोखलेत ते शेवटपर्यंत रोखले गेले तर या सामन्यात संकटातून मार्ग काढेल, अर्थातच विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. मोरिया 11 कलोते संघाने ताकद आहे व्यावसायिक टीमच्या गोलंदाजांची, ती ताकद सिद्ध करतात. गोलंदाज शैलू, त्यानंतरचा येणारा गोलंदाज योगेश. प्रिन्सने चांगली कामगिरी केली. अभिषेकचा 8 धावसंख्येचं षटक फार चांगलं पाहायला मिळालं. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये मारण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाज प्रथमेश चेंडूकडे बघत राहतोय. पडल्यानंतर झपकन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक तिथं स्थिरावलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 25. अजूनही गरज आहे ती 26 धावांची. 51 धावांचा पाठलाग करताना खरं तर आपण बघतोय राहुल या स्थितीमध्ये धावांचा पाठलाग करणं कठीण आहे, कारण बराचसा मावशेर आपण हवेमध्ये बघतोय. 26 धावांची गरज आहे. मोरिया 11 कलोते विपक्ष गावदेवी गावठाण असा सुरू असलेला हा सामना आणि या स्थितीत धावांचा पाठलाग करताना चांगली फलंदाजी आता कोलमडले. फलंदाजांचा तोपका नाही, पण त्या फलंदाजांची आता दमछाक झाली, कारण अजूनही गरज आहे 26 धावांची. हा चेंडू प्रथमेश पवार वारंवार बीट होतोय. एकाच शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न त्याच्या अंगलट येतोय. फुटवर्कचा वापर होत नाही. जितके फटके ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला तो दूरवरून केला गेला, कारण फुटवर्कचा वापर दिसून आला नाही. वारंवार निर्धाव चेंडू फेकले जात आहेत. गोलंदाज ऑफस्टिकच्या बाहेरचे चेंडू टाकतोय, त्यानंतर बाहेरच्या दिशेने बोलवतोय आणि त्यामध्ये फसलाय तो फलंदाज प्रथमेश. जीवित मात्र आता कानमंत्र देतोय, कारण शेवटचे 14 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती 26 धावांची. 14 चेंडू 26 धावा. मोरिया 11 कलोते विपक्ष गावदेवी गावठाण असा सुरू असलेला हा संघर्ष. गोलंदाज तयार.
हा चेंडू यावेळेस बघत राहिलाय फलंदाज प्रथमेश पवार. हा काय करतो आता प्रश्न निर्माण झाला आता पाठीराख्यांमध्ये. कारण सुरुवातीला सोपा वाटणारा सामना खडतर झालाय. सुरुवातीला या धावा सहज होतील. ज्या वेळेस 47 चेंडू 47 धावांची गरज होती त्यावेळेस हा सामना लवकर संपेल खरे तर गावदेवी गावठाण संघाकरता. पण त्यानंतर गोलंदाजांनी केलेली कामगिरी, जास्तीत जास्त निर्धाव चेंडू, त्यानंतर मिळवलेले विकेट या सामन्याला कलाटणी देत आहेत. हा सामना आता जड झालाय गावदेवी गावठाण संघाच्या फलंदाजांना. हा चेंडू अकुल टप्प्याचा फेकला गेला. पहिला निर्धाव षटक आजच्या रात्रीतील आपण बघतोय. गोलंदाज योगेशच्या माध्यमातून ज्याने आपल्या पहिल्या षटकात एकच धाव खर्च केली होती ते षटक खरं तर या सामन्याला कलाटणी देऊन गेलं. त्या षटकानं संधी दिली मोरया 11 कलोते संघाला. एका धावेच्या त्या षटकानं पुनरावृत्ती केली कलोते संघाने या मॅच मध्ये. पण त्यानंतर योगेशने फेकलेले निर्धाव षटक अगदी विजयाच्या दिशेने जाण्याचा वाटा खुला करताय. कारण धावफलकावरती धावा आहेत 25. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत. 26 धावांची गरज आहे. सुरुवातीची षटकं संपली गेलीत खरं तर 6 षटकात धावा आल्यात आपण बघतोय 25. शेवटचे 12 चेंडू बाकी. गरज आहे 26 धावांची. 6 षटकात 25 धावा आल्यात आणि त्याचा विचार करता 12 चेंडूवरती 26 धावा होतील का हाही प्रश्न आहे. कारण येणारे 12 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती 26 धावांची. 12 चेंडू 26 धावा. जीवित मात्रेवरती आता खऱ्या अर्थानं दारोमदार आहे. जीवित मात्रेने मुलेखंड संघाला खरं तर सुपर 4 मध्ये पोहोचवलाय. पण तो जीवित आजच्या रात्रीत गावदेवी गावठाण संघाला घेऊन जाणार का सुपर 4 मध्ये की या विपरीत जीवित मात्रेचा अडसर दूर करत हा सामना अधिक खडतर करणार गावदेवी गावठाण संघाला. येणारा गोलंदाज मोरया 11 कलोते संघाचा गोलंदाज अभिषेक. हा चेंडू जीवित मात्रेने बॅट फिरवले. बराच वेळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक खरं तर या चेंडूला पकडतोय पण पंचांनी इशारा केलाय की हा चेंडू न आहे. अतिरिक्त एक धाव या चेंडूवरती मिळते. पुढच्या चेंडूवरती असणार फ्री हिट 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती आणि या 2 धावांच्या बरोबरीने जीवित मात्रेला मिळालेले जीवनदान कदाचित या सामन्याला मित्र म्हणून आपण बघतोय कलाटणी देऊन जाईल. जीवित मात्रेला मिळालेले जीवनदान कदाचित सुपर 4 मध्ये घेऊन जाईल आपण बघतोय गावदेवी गावठाण संघाला. कारण जीवित मात्रेचा फटका फसला होता. आत्ताच्या स्थितीला मोठा फटका येणं कठीण आहे पण जीवनदान घात करू शकतो मोरया 11 कलोते या संघाचा. शेवटचे 12 चेंडू तसेच शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 24 धावांची. येणारे 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. प्रथमेश विकेटवरती ज्याने ठाण मांडलाय पण आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित आहे. डावखुरी आताच्या फलंदाजाला खरं तर विकेटवरती थांबवलाय पण बरेचसे चेंडू निर्धाव टाकतायत गोलंदाज कलोते संघाचे. तसे चेंडू जर का पुन्हा एकदा फेकले गेले तर जवळ आलेला सामना दूर गेल्यानंतर गमावला जाईल. कलोते संघाचे विपक्ष केले असताना गावदेवी गावठाण संघाच्या फलंदाजांकडून. पण जर का सामना जिंकायचा असेल, जर का सुपर 4 मध्ये पोहोचायचं असेल तर 2-3 मोठे फटके, त्याही पेक्षा खराब चेंडूवरती मोठे फटके आणि चांगल्या चेंडूला खराब करून त्यावरती मोठे फटके मारावे लागतील ते गावदेवी गावठाण संघाच्या फलंदाजांना. गोलंदाज तयार अभिषेक माने. हा चेंडू विकेटच्या आतमध्ये जाऊन मारण्याचा प्रयत्न, स्वतःसाठी जागा बनवून घेतली पण गोलंदाजाने खांद्याचा वापर केला. या चेंडूवरती आपण बघतोय. चला क्षेत्ररक्षक जो का निर्णय तो पंचांचा निर्णय अंतिम असेल. योग्य तो निर्णय पंच देतील. कारण हाय व्होल्टेजचा हा सामना आपण बघतोय. सुपर 4 मध्ये जाण्यासाठी खरा संघर्ष आहे. सुरुवातीपासून केलेला संघर्ष. चला पंचांवरती दडपण टाकायचं नाही. कारण क्षेत्ररक्षण सजून घ्या. कलोते टीम अतिशय चांगला खेळ तुमच्या गोलंदाजांनी केलाय आणि असा खेळ करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय. निखिल हे दडपण आहे. जरी चेंडू निर्धाव गेला असला तरी त्यांना खरं तर आपण बघतोय विकेटची अहमियत माहिती आहे. तरी त्यांना मित्र म्हणेन दडपण काय याची जाणीव आहे. कारण या महत्वपूर्ण सामन्यात एक एक चेंडू फार महत्वपूर्ण आहे. पंच काय निर्णय? निर्धाव चेंडू. कारण पंचांनी कोणतीच प्रतिक्रिया दर्शवित नाही. अर्थातच हा चेंडू जातोय निर्धाव. पंचांनी इशारा केलाय की हा चेंडू 1 बाउन्स दिला जातोय. गोलंदाजाला वॉर्निंग दिली गेली आहे. शेवटचे आता चेंडू शिल्लक राहिलेत राहुल पाटील. 11 आणि गरज आहे ती 24 धावांची. 11 चेंडू 24 धावांची गरज आहे. प्रथमेशने खरं तर या चेंडूवरती आपण बघतोय स्वतःसाठी जागा बनवली होती. विकेटच्या आतमध्ये स्वतःला घेऊन गेला पण अभिषेक हा गोलंदाज हुशार आहे. त्याने खांद्याचा वापर करून या चेंडूला बाउन्स केलं. निर्धाव चेंडूचा खेळ संपला. शेवटचे 11 चेंडू बाकी. 24 धावांची गरज. गावदेवी गावठाण विपक्ष मोरया 11 कलोते असा सुरू असलेला एक घनासाम मित्र म्हणेन युद्ध.
हा चेंडू यावेळेस कुठे गेला आपल्याला सुद्धा दिसत नाही, पण चेंडू जातोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून स्ट्रेट हिटचा हा षटकार आता सामन्यात जवळ घेऊन येतोय गावदेवी गावठाण संघाला. ही रंगत आहे या स्थितीची. हा सामना रोमांचक होतोय. कधी फटका येतोय, कधी चेंडू निर्धाव फेकले जात आहेत, कधी फलंदाजाला बीट केलं जात आहे. हे दडपण दोन्ही संघावरती पाहायला मिळतं आणि या 6 धावांच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती झाली आहे ती 33. या सालीचा बाजूवालीचा, या सालीचा पाय नाही थाऱ्यावरी, रोज फिरते 17 घरी. अरे माहेरी माझी बायको गेल्यावरी, बाजूवाली येते घरी. अरे माहेरी माझी बायको गेल्यावरी. धन्यवाद डीजे ऑपरेटर. धावफलकावरती एकूण धावसंख्या झाल्या 33 धावा. 51 धावांचा पाठलाग करताना शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावांची गरज आहे. दीर्घ कालावधीनंतर खरं तर आलेला हा फटका आता मित्र म्हणे थोडासा आत्मविश्वास मोठा करून जातोय प्रथमेश. मात्र या फलंदाजाचा अभिषेकच्या गोलंदाजीवरती लगावलेला हा षटकार, हा चेंडू गती परिवर्तन या चेंडूवरती पाहायला मिळाला. खरं तर पंच काय निर्णय तो आम्हाला कळवायचे. पंचांवरती दडपण टाकू नका, कारण ही फार मानाची सन्मानाची स्पर्धा आपण बघतो आणि तेवढ्या ताकदीचं आयोजन आहे, याचा विचार आपण करा. पंचांनी खरं तर या चेंडूला न घोषित केलं स्क्वेअर लेग पंचांनी, कारण अगोदरच्या चेंडूवरती वॉर्निंग दिली होती आणि हे क्रिकेटचे नियम खरं तर तुम्हाला माहिती असतील. आणि आपण बघतोय पंचांची मित्र म्हणून कोणी वाद घालू नये, कारण अगोदरचा चेंडू आपण बघतोय बाउन्सिंग ट्रॅकची मित्र म्हणून वॉर्निंग दिली होती, बाउन्स केलं होतं या चेंडूला अभिषेक या गोलंदाजानं. पण या चेंडूला पंचांनी खरं तर आपण बघतोय नो असल्याचा या चेंडूवरती इशारा केलाय. स्क्वेअर लेग पंच आंबेडकर सरांच्या माध्यमातून एक धाव जरूर मिळणार, पण शेवटपर्यंत पंचांचा निर्णय येणं फार महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षक सजून घ्या. मोरिया 11 कलोते टीमच्या क्षेत्ररक्षकांना विनंती आहे की आपण पंचांशी हुज्जत घालायची नाही. चला पंच काय निर्णय तो आम्हाला. हा राहुली, प्रेक्षकांना आता आस लागले, प्रेक्षकांना उत्सुकता आहे, प्रेक्षकांना मी तर म्हणेन प्रेक्षक वाट बघतायत, कारण हा सामना तेवढ्या ताकदीचा होतोय. धावा जरी या सामन्यात कमी झाल्या असल्या तरी संघर्ष केलेला आतापर्यंत चांगला पाहायला मिळाला आहे आणि त्याचं सामर्थ्य आता या ठिकाणी बघायला मिळत आहे. पंच जो का निर्णय येतो घेतील. खेळाडूंना विनंती असेल की आपण कोणताही वाद घालू नये. खरे तर आयोजक त्या ठिकाणी पोहोचलेत. जो का निर्णय येतो योग्य तो निर्णय दिला जाईल आयोजकांच्या माध्यमातून. मुख्य आयोजकाच्या भूमिकेत स्वप्नील राऊत आणि शशिकांत मुकादम त्या ठिकाणी पोहोचलेत. खरे तर आपण बघतोय पंच जो काय निर्णय तो योग्य पद्धतीनं देतील. एक चांगला संघर्ष
मोरिया 11 कलोते विपक्ष गावदेवी गावठाण या दोन टीम दरम्यान. पंच काय निर्णय. हा चेंडू न आणि पुढच्या चेंडूवरती असणार फ्री हिट. नशिबाचे दरवाजे उघडतायत खरे तर गावदेवी गावठाण संघाकरता. धावफलकावरती धावा आहेत 34 धावा धावफलकावरती. शेवटचे 10 चेंडू शिल्लक. 17 धावांची गरज आहे. धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर जर आपण बघितलं तर या चेंडूवरती फ्री हिट असणार आहे. एक मोठा फटका खरे तर आपण बघतोय. धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर कमी करणार एक मोठा फटका विजयाच्या अगदी जवळ घेऊन येणार मोरिया 11 कलोते संघाच्या विरोधात गावदेवी गावठाण संघाला. पण मोठा फटका सध्याच्या स्थितीला येणं कठीण आहे कारण या स्थितीमध्ये आपण बघतो मोठे फटके मारणं कठीण जाते फलंदाजांसाठी. जीवित मात्रेने प्रयत्न केला पण त्या चेंडूवरती फलंदाज जीवित बचावला. प्रथमेशने जरूर एक षटकार लगावलाय पण या फ्री हिटच्या चेंडूवरती तो काय करतोय. हा चेंडू क्रिकेटचं सौंदर्य तंत्रशुद्ध फटका आपण बघतोय. गोलंदाज अभिषेकच्या गतीचा वापर केला गेला. पंचांनी या चेंडूला नो घोषित केलाय. त्यानंतर आलेला चौकार या चेंडूवरती धावा मिळतात 5. 10 चेंडू आता तसेच शिल्लक आहेत. 12 धावांची गरज आहे. 51 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती धावा आहेत ते 39. 39 धावा धावफलकावरती. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावांची गरज आहे. हा सामना सुरुवातीपासून सोपा होता. हा सामना खरं तर सुरुवातीपासून आपण बघतोय सोपा होता. सामना बरोबरीत सुटला तर नाणेफेकीचा कौल ज्या संघाने जिंकलाय त्याला विजयी दिला जाईल. या चेंडूवरती फ्री हिट असणार आहे. पंचांनी नो चेंडूचा इशारा दिला चौकार या चेंडूवरती आणि हा एक चेंडू आता घात करून जाऊ शकतो मोरिया 11 कलोते संघाचा कारण 10 चेंडू 17 धावा. या स्थितीला समीकरण फार कठीण होतं. धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर जरी कमी असलं तरी या धावा या स्थितीला बनवणं कठीण होतं कारण सुरुवातीला 5 फलंदाज गमावलेत. आता मात्र 5 बाद 39 अशी स्थिती आहे. शेवटचे 10 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती 42 धावांची. माफ करा 12 धावांची. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय डीप मिड विकेट सीमा पार. 4 धावांसाठी हा चौकार. फलंदाज प्रथमेश मात्रेच्या बॅटमधून. धन्यवाद डीजे ऑपरेटर. या चौकारानं आता खरं तर विजयाची घंटी वाजणार का हे बघणं फार गरजेचं आहे कारण शेवटचे चेंडू शिल्लक असावेत. 9-8 धावांची गरज आहे. अभिषेक मानेचं हे षटक घातक ठरतंय कलोते संघाला. हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. सरळ चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषी पलीकडे. प्रथमेश मात्रेच्या बॅट मधून आलेला हा लॉंग 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 वे हा षटकार. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्याच बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्याच बोलण्याला आता मी मानलं. धन्यवाद डीजे ऑपरेटर. हे मास्टर माइंड खरं तर संजय सोलंकी याचा
ज्या प्रथमेशला पहिल्या सामन्यात आपण बघतोय 3ऱ्या क्रमांकावरती पाठवलं होतं, त्याच प्रथमेशला 5व्या क्रमांकावरती ठेवला. प्रथमेश विकेटवरती राहिला, जम बसवला आणि गरज असताना लगावलेले मोठे फटके विजयाचा मार्ग खुला करून देत आहेत. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय अभिषेक माने याचं हे षटक फार घातक ठरलं. खरे तर मोरिया 11 कलोते संघाला निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 49. शेवटचे चेंडू शिल्लक असावेत 7 आणि गरज आहे 2 धावांची. 7 चेंडू 2 धावांची गरज आहे. प्रथमेश मात्र या सामन्यात आपण बघतो विकेटवरती बराच वेळ राहिला. सुरुवातीला धावांसाठी झगडला, धडपडला आणि संघर्ष करत असताना त्यानंतर लगावलेले मोठे फटके विजयाच्या दिशेने घेऊन गेले. ते गावदेवी गावठाण संघाला 7 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. या चेंडूवरती खरं तर आपण बघतोय नो प्लस पण अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतात आणि या 2 धावांच्या बरोबरीने हा सामना जिंकलाय गावदेवी गावठाण या संघानं. मनापासून शुभेच्छा देतोय. गावठाण संघाला सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. मनापासून धन्यवाद. मोरिया 11 कलोते या संघाला एक जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला त्यांच्या गोलंदाजांच्या माध्यमातून. खरं तर धावा जास्त नव्हत्या पण तरी सुद्धा चांगला संघर्ष आपण या ठिकाणी बघितला. हॅलो, नक्कीच आयोजकांना विनंती असेल की स्टंप आपण घेऊन या सामन्यात मॅन ऑफ द मॅच स्टंप घेऊन आयोजक या सामन्यात मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच ज्याने विपरीत स्थितीत स्वतःला सावरलं, विकेटवरती वेळ जाऊ दिला.